We are studying on different forms of worship. वेगवेगळ्या पद्धतीच्या आराधनेवर आपण शिकत आहोत. In the whole Bible, पूर्ण बायबलमध्ये there are various forms of worship. वेगवेगळ्या रीतीच्या आराधना आहेत. Though in the English Bible you have just one word worship. आणि जरी इंग्लिश बायबलमध्ये एकच शब्द वापरलाय सगळीकडे वर्शिप. For everything worship, worship, worship. इंग्लिश बायबलमध्ये सर्व पद्धतीच्या आराधनेसाठी वर्शिप हा एकच शब्द त्यांनी जरी वापरला आहे. But in Hebrew, पण हिब्रू भाषेमध्ये there are various forms of worship. वेगवेगळ्या रीती आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत आराधनेचे. Even in Greek. ग्रीक भाषेत सुद्धा. So I've taken all the Hebrew words and the Greek words for the term worship. तर आराधना ही जी आहे त्यासाठी मी हिब्रू, ग्रीक या सर्व भाषांमधनं शब्द काढलेले आहेत. And so we are going to study each form of worship from the Bible. तर बायबलमधून आराधनेच्या प्रत्येक प्रकारावर आपण शिकू. And then we will come to the true form of worship. आणि त्यानंतर आराधनेचा जो आराधनेचं जे खरं रूप आहे त्या रूपापर्यंत आपण पोहोचू. Loving Heavenly Father, I thank you and praise you for this evening. प्रेयर करूया पहिल्यांदा. चला देव बाप्पा माझ्या स्वामी राजा या सायंकाळच्या समयासाठी तुला धन्यवाद. Thank you, Lord. तुझे आभार प्रभू. You have created us to worship you. तू आमची निर्मितीच तुझी आराधना करायला केलीस. What else can we do? आम्ही इतर करणार तरी काय? What else can we give? आम्ही दुसरं तुला देणार तरी काय? Only worship. फक्त आराधना. Because out of your hands come every good thing. कारण तुझ्या हातून प्रत्येक चांगली गोष्ट येते. Everything. सगळं Our provision, आमचा पुरवठा, our sustenance, our deliverance, our blessing. आमचा पाठिंबा, सुटका, आशीर्वाद, आरोग्य, Everything comes from you, Lord. सगळंच तुझ्यापासून येतं प्रभू. What can we give? तर आम्ही तुला काय देणार? And that's why, Lord, म्हणून प्रभू teach us आम्हाला शिकव. how to worship you. आराधना तुझी कशी करतात? What are the various forms of worship? काय वेगवेगळ्या रीती आहेत की ज्या रीतीनं तुझी आराधना होते? That we will come to the true worship. की आम्ही खऱ्या आराधनेपर्यंत पोहोचावं. And then, Lord, we will be in the best of conditions to worship you. आणि मग प्रभू आम्ही सर्वोत्तम अशा परिस्थितीत असू तुझी आराधना करायला. Thank you, Father. धन्यवाद बाप्पा. Speak to us. आमच्याशी बोल. खरा वासंतोरतर. I believe you are going to speak to us. माझा विश्वास आहे की तू आमच्याशी बोलणार आहेस. In Jesus' name I pray. येशूच्या नावामध्ये मी मागितलं. आमेन. Amen. True worship and its kind. खरी आराधना आणि त्याच्या रीती. John 4:23. योहान 4:23. But the hour cometh and now is when the true worshippers shall worship the Father in spirit and in truth, for the Father seeketh such to worship him. योहान 4 अध्याय त्यातलं 23 वचन. परंतु खरे भक्त आत्म्यात व खरेपणा बापाची भक्ती करतील अशी वेळ येत आहे व आता आली आहे का आपली अशीच भक्ती करणाऱ्यास बाप शोधित आहे. Praise the Lord. देवाला धन्यवाद. So the first point we learned was तर पहिला मुद्दा जो आपण शिकून घेतला तो असा sacred worship. सेकेड आराधना. Sacred worship. सेकेड आराधना. That is the worship done out of fear or obligation. ही जी सेगेड आराधना असते ती भीतीपायी किंवा बंधनापायी केलेली आराधना असते. And sacred means to prostrate oneself. आणि सेगेड म्हणजे उपडं पडणं. Prostrate in homage. उपडं पडणं म्हणजे मानानं एक साष्टांग घालणं ज्याला म्हणतात ना ते. And this is done more out of fear आणि हे and जास्त obligation. आणि जास्त सेगेड म्हणजे भीतीमधनं आणि आता बांधीलपणा आहे करायलाच लागतं म्हणून केलेली आराधना म्हणजे सेगेड आराधना. And the scripture verse is given in Daniel 3:5. दानिएलचा 3 अध्याय आणि त्यातलं 5वं वचन मी तुम्हाला दिलेलं होतं. There it says तिथे असं लिहिलेलं आहे that at what time you hear the sound of the cornet, flute, harp, and all that, you and all kinds of music, you fall down and worship the golden image that Nebuchadnezzar the king had set up. Worship. Your worship is sacred worship. दानिएलचा 3 अध्याय 5वं वचन. ज्यावेळेस तुम्ही शिंग, बासरी, सतार, अलगुजे, वीणा, तंबुरा यांचा शब्द व सर्व प्रकारचे वादन ऐकाल तेव्हा तुम्ही उपडे पडावे आणि जी सोन्याची मूर्ती नबुकदनेस्सर राजाने स्थापली आहे तिला नमन करावे. इथे नमन म्हणजे ती आराधना, सेगेड आराधना. Amen. And in verse 11, 11वं वचन there also it speaks of sacred worship. तिथे सुद्धा सेगेड आराधनेविषयीच उल्लेख केलाय. Whosoever falleth not down and worshipeth
that he should be cast into the midst of a burning fiery furnace. जो कोणी उपडा पडत नाही व नमन करीत नाही त्याला जळत्या अग्नीच्या भट्टीमध्ये टाकण्यात येईल. So this worship is more done out of fear. तर हे जे नमन आहे किंवा ही जी आराधना आहे ती भीतीपायी जास्त केलेली आहे. Amen. Amen. It's more done out of fear. ही जी हे जे नमन इथं नमूद केलंय ते भीतीतनं जास्त प्रमाणात केलं गेलंय. And secondly, दुसरी बाब, this worship is done out of obligation. ही जी आराधना किंवा हे जे नमन आहे ते बांधीलपणापायी केलं गेलेलं आहे की आता काही पर्याय नाही, आपण त्याला बांधील आहोत तर आपल्याला करायलाच लागेल. It is given in Isaiah 44:15. आणि यशया 44:15 मध्ये दिलेलं आहे, Then shall it be for a man to burn things, and then he has to warm himself. He kindleth and baketh bread. Yes, he maketh a god and worshipeth. He maketh it a grave image and falleth down thereof. यशया 44:15. तेव्हा ते मनुष्याला सरपणासाठी होते आणि तो त्यातले काही घेऊन शेक घेतो आणि ते पेटून त्यातनं भाकर भाजतो, त्यातनं त्याचा देव घडून त्याची पूजा करतो, त्याची कोरी मूर्ती करून तिच्या पाया पडतो. म्हणजे त्या लाकडातनं तो काय काय करतो पहा. So in verse 4 also it says, 4थ्या वचनात सुद्धा लिहिलेलं आहे, they lavish gold out of the bag and weigh silver in the balance and hire a goldsmith and he make it God. 46:6. Okay. 46:6. ते सोने पिशवीतून ओततात व रुपे ताजव्याने तोलतात, ते सोनाराला मोलाने ठेवतात, मग तो त्याचा देव घडवतो. Praise ते the त्याच्या Lord. पुढे उपडे पडून नमन करतात. So this is done out of fear and obligation. तर हे जे सगळं नमन आहे, हे जे सगळं उपडं पडणं आहे, ज्याला आराधना म्हणतात, सेगेड आराधना म्हणतात, हे भीतीतनं केलेलं आहे. Second point. दुसरा मुद्दा, Second form of worship. आराधनेची दुसरी रीत, The Atsab worship. ऍक्सप आराधना. ATSAB. ATSAB, ऍट्सप आराधना. Atsab worship. ऍट्सप आराधना. Atsab in Hebrew means religious kind of worship. हिब्रू भाषेमध्ये ऍट्सप म्हणजे धार्मिक पद्धतीची आराधना. ऍट्सप. Amen. आमेन. More done out of religion. की धार्मिकतेपायी जास्त केलेली आराधना, Where objects are worshipped. की जिथं समोरच्या वस्तूंची आराधना केली जाते. Atsab means carving something. ऍट्सप म्हणजे काहीतरी कोरीव त्यांच्या समोर असतं, Fashion something, fabricate something, make something. काहीतरी त्यांनी घडवलेलं असतं, काहीतरी त्यांनी तयार केलेलं असतं, रचलेलं असतं, त्याची आराधना ते करतात. In other words, दुसऱ्या शब्दात, if you don't have an object before you, you cannot worship. तुमच्या समोर जर ती घडलेली गोष्ट किंवा घडलेली वस्तू नसेल, ती कोरीव वस्तू नसेल, तर तुम्हाला आराधना करायला होणारच नाही. Like people say, where is the object of worship? म्हणजे लोक विचारतात कधी कधी ना, की आराधनेसाठी समोर काहीच नाहीये, कुठं काय आहे, Where is it? कुठे कुठे म्हणजे आराधना कुठे करायची. So where should I worship God? आता मी नमस्कार कुठे घालू, कुठे आराधना करू, So what is the object? तर काय समोर ठेवायचंय, Where is the carving? कुठे ते कोरीव. So this is Atsab worship. ऍट्सप आराधना ही आहे, And it is linked to religion. धर्माशी त्याचा संबंध आहे. A religion which has no object, you cannot worship. ज्या धर्माला समोर काहीतरी कोरीव वस्तू नाही, तुम्ही आराधना करू शकत नाही. So the word Atsab is to make some objects an idol so that I can burn incense before them. तर ऍट्सप म्हणजे काहीतरी कोरीव वस्तू, काहीतरी घडवलेली कोरीव वस्तू समोर ठेवून त्याची आराधना केली जाणं. Like we have these offering boxes here. जसं आता समजा उदाहरणार्थ आपल्याकडे या दानपेट्या आहेत. So some of those people who don't know the true worship, they come and say, दान अर्पण बॉक्स आहे, पण हे कुठे आहे? तर जसं काही लोकांना कळत नाही, माहिती नसतं, नवीन असतात, ते दानपेट्या पाहतात, म्हणतात दानपेट्या तर इथे आहेत, Where are the objects then to पण worship? काही समोर दिसत नाही, ते कुठे करायचं, पाया कुठं पडायचं, Say, where can I give offerings? पाया कुठं पडायचं, मी ते कुठे टाकायचं. So they want an object, and next to the object they want an offering box. कुठे चढवायचं, नैवेद्य कुठे चढवायचा, मग त्या दानपेट्यांशेजारी त्यांना काहीतरी कोरीव असायला हवं असतं. And this is called animism. Animism means the worship of objects, stones, trees, and all such things. दगड म्हणा, झाडं म्हणा, काही वस्तू म्हणा, कोरीव वस्तू म्हणा, यांची आराधना करणे. Like people become afraid just because somebody put an altar there, then they are forced to worship there. जसं काही लोक घाबरून जातात की कोणीतरी तिथे आता ऑल्टर ठेवलं
तर आपल्याला तिथे आराधना करायलाच हवी. So there they bring their offerings and sacrifices. मग ते तिथे आपलं सगळं अर्पण घेऊन येतात आणि तिथे ते वेदीवरती ते चढवतात. So you do anything, you just keep an object, whether it's a stone or of a tree or of a wood, but I want an object, and that is called asab worship. आणि त्या लोकांना समोर काहीतरी पाहायला हवं असतं की मी परमेश्वराची आराधना करीन, मी परमेश्वराच्या पाया पडीन, परंतु मला समोर काहीतरी कोरी वस्तू पाहिजे. मला काहीतरी झाड म्हणा, दगड म्हणा, काही तुम्ही कोरून समोर ठेवा. ते समोर दिसलं की मी त्याची आराधना करीन, त्याला म्हणतात ॲटसब आराधना. But the primary verb of asab is an altar. पण ॲटसबचं मुख्य अर्थ किंवा मुख्य बाब म्हणजे त्यातली वेदी हवी. It's altar more than an object of worship. It is an altar of worship. कोरी वस्तूच्या आराधनेपेक्षा जास्त वेदीची आराधना, Where I can offer my sacrifices. की मला वेदी दाखवा, वेदी कुठं आहे, त्या वेदीवरती जाऊन मी माझं अर्पण चढवीन. But asab properly can mean any object. पण ॲटसब याचा योग्य अर्थ कुठली पण कोरीव वस्तू समोर पाहिजे, मग ते त्याला नमन करून त्याची आराधना करतील. Amen. So it can correctly mean an object. Any object you place before me, I will worship. म्हणजे ॲटसबचा अगदी बरोबर अर्थ की माझ्या समोर तुम्ही काहीतरी कोरून घडवून ठेवा, रचून ठेवा, मी त्याची आराधना करीन. Because I know that has some power. कारण मला माहितीये त्यात काहीतरी सामर्थ्य आहे. Amen. हालेलुया. And people in the world would like to worship anything which is very weird or altogether powerful or scary or something which is very huge. आणि जगातल्या मानवजातीला काहीतरी भलं मोठं, काहीतरी घाबरवून टाकण्यासारखं, काहीतरी भीतीदायक, काहीतरी अक्राळ विक्राळ अशाची आराधना करायला जगातल्या मानवजातीला आवडतं. Amen. And anything like planets, sun, moon, stars. काही सूर्य, चंद्र, तारे, ग्रह. In Hebrew, this is called asab worship. हिब्रू भाषेमध्ये असल्या आराधनेला, असल्या पूजेला रादर ॲटसब आराधना म्हणतात. In asab worship, you need to have an object before you. तर ॲटसब आराधना म्हणजे काय, असा जर तुम्ही प्रश्न पुस्तकात लिहिला तर ॲटसब आराधना म्हणजे ॲटसब आराधनेला समोर काहीतरी कोरीव रचलेलं हवं असतं. And there you cannot worship unless you come with an offering. आणि तिथे ते ॲटसब मध्ये त्या कोरीव रचलेल्या वस्तूची आराधना करायला जेव्हा तुम्ही येता तेव्हा अर्पण घेऊनच तुम्हाला ती आराधना करायला यावं लागतं. अर्पणाशिवाय तुम्ही येऊ शकत नाही. So asab worship means, तर ॲटसब आराधना म्हणजे first, एक तर पहिलं you need to have an object before you. समोर काहीतरी कोरीव पाहिजे. Second, दोन, you have to bring something as an offering to that object. येताना ते जे काही कोरीव आहे त्याला चढवायला तुम्ही काहीतरी चढावा म्हणतात ना, तो आणला पाहिजे. Amen. Amen. No matter what they say, आणि मग ते काही म्हणोत, they may say we are worshipping the spirit from it, or we are just keeping that as an object, but our mind is elsewhere and all that. ते काही म्हणत की आम्ही आमच्या आत्म्यापासून आम्ही तिथे श्रद्धा ठेवत आहोत आणि आम्ही ही आराधना करत आहोत वगैरे वगैरे. They still need an object. पण तरी देखील त्यांना ना, हे असं जरी ते म्हटले ना की आम्ही आत्म्यापासून ही सगळी आराधना आणि श्रद्धा ठेवतो, तरी त्यांना समोर काहीतरी कोरीव. Like when I was in Roman Catholic, जसं जेव्हा मी रोमन कॅथलिक होतो, in our churches we had many images and statues. आमच्या चर्चेसमध्ये अनेक पुतळे, अनेक मूर्त्या होत्या. And then we used to say we are venerating them. आणि आम्ही म्हणायचो की आम्ही त्यांना मान देत आहोत. We are not worshipping them exactly, we म्हणजे are venerating them. आम्ही असं म्हणायचो की अचूकरित्या आम्ही त्यांची आराधना करत नाहीये, पण आम्ही एक मान देत आहे त्यांना. That is, we are going beyond that object that is before us. म्हणजे आमच्या समोर ही जी काही कोरी वस्तू आहे त्याच्या पलीकडे आम्ही जात आहोत. No matter how palikada you go, it is still a natural worship. पण त्या कोरीवच्या किती पलीकडे आपण गेलो तरी ते नैसर्गिक आराधनाच आहे. Because obviously a natural man will need a natural object for natural worship. तर अर्थातच नैसर्गिक माणसाला नैसर्गिक आराधनेसाठी नैसर्गिक रचलेली कोरलेली वस्तू समोर लागतेच. Because a natural man does not walk by faith, neither does he walk by the spirit. कारण नैसर्गिक माणूस विश्वासानं किंवा आत्म्यानं चालत नाही. Amen. He walks naturally, and so he needs natural objects. आणि म्हणून ते नैसर्गिकरित्या चालत असताना त्यांना नैसर्गिक वस्तू काहीतरी रचलेल्या समोर हव्या असतात. आणि म्हणून जगात ते म्हणतात ना की आमचं बाबा जिथं श्रद्धा तिथं देव. Say, आपलं असं नाही, आपला जिथं देव तिथं श्रद्धा.
And secondly, दुसरी बाब, we also, when we were in the world, आपण सुद्धा जेव्हा जगात होतो we needed an object. आपल्याला पण समोर काहीतरी लागायचं ना, की आता असं करायचं, कुणाला करायचं. See? And so we were so used to it because we were natural. सवयीचे परिणाम, नैसर्गिक माणसं. But after we became born again, पण जेव्हा आपला नवीन जन्म झाला आणि आपण येशूकडे आलो, our spirit became born again. आपला आत्मा जो आहे त्याचा नवीन जन्म झाला. Now our spirit wants a spirit to worship. तर आपल्या आत्म्याला आता आत्मा हवा असतो आराधनेसाठी, Praise the Lord. की मला आत्मा पाहिजे आराधनेमध्ये. And praise God, God came as a spirit. आणि देवाची स्तुती असो की देव आत्मा म्हणून आला. That's why now our spirit can worship the Father in spirit and in truth. आणि म्हणून आता आपला आत्मा देवबापाची आराधना आत्म्यात आणि खरेपणात करू शकतो. So we can stand anywhere and worship आणि God. म्हणून आता आपण कुठेही उभे राहून जिवंत देवाची आराधना करू शकतो. On the road, in the house, anywhere. कुठेही, रस्त्यावर, घरामध्ये, कुठेही आपण उभं राहून जिवंत देवाची आराधना करू शकतो. Praise God. हालेलुया. We don't need any object before us. आपल्याला समोर काहीतरी वस्तू हवीच का काहीतरी कोरीव दिसायलाच हवं मगच आम्हाला ते सगळं सुचतं असं आपलं नाहीये. Amen. हालेलुया. And secondly, दुसरी बाब, in acts of worship, ऍट्सअप आराधनेमध्ये if one stops serving, he has stopped worshiping. एखाद्या माणसानं सेवा सोडली तर त्यांनी आराधना सोडली म्हणतात. Amen. आमेन. If one has stopped serving, he has stopped worshiping. एखाद्यानं सेवा बंद केली तर त्यांनी आराधनाही बंद केली म्हणतात. If one has stopped giving, he has stopped worshiping. एखाद्यानं देणं बंद केलं तर त्याने आराधना बंद केली म्हणतात. And if he doesn't have an object before him, he cannot worship. आणि त्याच्या समोर जर काही कोरी वस्तू नसेल तर पहिलं तर त्याला आराधना करताच येत नाही. If he cannot bring any offering, he has not worshipped God. एक तर पहिलं त्याला समोर काहीतरी कोरीव पाहिजे मग त्याला आराधना करता येते. दुसरं तर ती आराधना करायला तो येत असताना त्याने त्या कोरीव जे काही समोर आहे त्याला काहीतरी चढावा, काहीतरी आणायला हवं अर्पण, मगच त्याला ती आराधना करता येते. Jeremiah 44 verse 19. इर्मया 44वा अध्याय आणि त्यातलं 19व वचन पहा. And when we burned incense to the queen of heaven and poured out drink offerings unto her, did we make her cakes to worship, that is accept worship her, and pour out drink offerings unto her without amen? See. इर्मया 44 त्यातलं 19व वचन, यामध्ये जे नमन किंवा आराधना आहे ती ऍट्सअप आराधना किंवा ऍट्सअप नमन. आणि स्त्रिया म्हणाल्या, आम्ही आकाशाच्या राणीसाठी धूप जाळला व तिच्यासाठी पेयारपणे ओतली, तेव्हा तिची मूर्ती घडायला व तिच्यासाठी पेयारपणे ओतायला आम्ही आपल्या नवऱ्यांपासून तिच्याकरता पोळ्या केल्या काय. Praise the Lord. See, this is us suppose that you make something for that God. म्हणजे काहीतरी करून घेऊन जायचं त्या देवाला. नैवेद्य तुम्ही लक्षात ठेवा, Something you have to सोपं give. की काहीतरी द्यायलाच हवं. Amen. नैवेद्य चढवल्याशिवाय खुश नाही होत. Like during Christmas time, जसं नाताळ समयी my mother used to make nice sweets, माझी आई फराळ करायची and she used to not even taste how it is. आणि सगळा फराळ तयार झाला घरामध्ये की तो चाखणार पण नाही. She used to say, I cannot taste it मम्मी म्हणायची नाही आपण आधी चाखू नाही शकत, because God has to have it first. पहिलं देवाला दिलं पाहिजे. And so we used to take the sweets and then we had to place it at the altar and then we children could have those sweets. तो सगळा फराळ मग आम्ही प्लेटमध्ये ठेवायचो आणि मग तिथे वेदीवरती ऑल्टरवरती आधी चढवणार आणि त्याच्यानंतर आम्ही सगळी मुलं ते खाणार. Amen. And so this is the kind of worship where you are offering something, you are making something. तर ही जी अशा पद्धतीची आराधना असते ना, तिथं आपण काहीतरी घेऊन जात असतो, काहीतरी चढावा घेऊन जातो, काहीतरी नैवेद्य घेऊन जातो. And today we know आज आपल्याला माहिती आहे God has made us in His own image and की likeness. परमेश्वराने तर आपल्याला त्याच्या रूपात आणि आवडीत निर्माण केलंय. And so we cannot worship all these things. तर आपण या सगळ्या वस्तूंची आराधना आपण करू नाही शकत. But in those times, पण त्या काळात we used to say, आपण म्हणायचो all these things are made by God. Through this we can reach God. या सगळ्या गोष्टी देवाने निर्माण केलेल्या आहेत, तर या गोष्टींद्वारे, या वस्तूंद्वारे आपण देवापर्यंत पोहोचू. But what a folly. पण किती मोठी चूक. God has made us in His own image and likeness, and we made God in our own image and likeness. परमेश्वराने आपल्याला त्याच्या रूपात आणि आवडीमध्ये निर्माण केलं
आणि इथे आपण परत परमेश्वराला आपल्या आवडीत आणि आपल्या रूपात रचून ठेवलं. So every man makes his own gods. तर प्रत्येक माणूस आपला प्रत्येकाचा देव घडवू लागला. विश्व रचिले ज्याने त्याला मनुष्य कसा रचणार, According to his taste and according to his color. परंतु प्रत्येक माणसानं आपापल्या रंगानुरूप आपली जी काय आवड निवड, आता प्रत्येकाची आवड निवड असते, मग त्याला जो रंग आवडेल, त्याला जे रूप आवडेल तसं तो आपलं आपलं बनवणार. So sometimes we say, no, this I don't like this God, I like that God because this color is nice, this color is gone. मग So कधी- we make our own choices of God. आणि मग अशा सगळे स्टेटमेंट किंवा वाक्य बाहेर पडतात की नाही, हा रंग चांगला नाही, तो रंग चांगला नाही, हा रंग चांगला दिसतो, आपण असं बनवूया. आणि मग असं आपल्या आवडी निवडीनुरूप देव निर्माण करून मग त्यांना पूजायचं. Amen. Amen. In Job 10:8, इयोब 10:8 Bible says, बायबल म्हणतं, Thine hands have made me and fashioned me together round about. इयोब 10 अध्याय त्यातलं 8वं वचन. तुझ्या हातांनी मला सर्व प्रकारे घडवून निर्माण केले, तरी तू मला नष्ट करीत आहेस. Thy hands have made me and fashioned me together. The That पहिलं- is acts of worship. पहिलं वाक्य पहा, तुझ्या हातांनी मला सर्व प्रकारे घडवून निर्माण केले. Amen. ऍक्ट्स ऑफ आराधना. That means making something, carving something, fabricating something. काहीतरी कोरीव रचून घडवून हातांनी तयार करून समोर ठेवायचं आणि मग पूजायचं. So we can have to an extent second worship, but we cannot have acts of worship as Christians. तर आता सेगेड आराधना काही प्रमाणात ख्रिस्ती म्हणून आपण करू शकतो, पण ऍक्ट्स ऑफ आराधना ख्रिस्ती या नात्याने आपण कधीच करू शकत नाही. Are you understand? कळतं का? To a certain degree, we can have second worship, काही प्रमाणात सेगेड आराधना आपल्याकडनं झालेली चालेल, but acts of worship is completely ruled out. पण ऍक्ट्स ऑफ आराधना म्हणजे ऍक्ट्स ऑफ आणि त्याच्या समोर एक मोठी फुली मारा आणि सेगेड कधीतरी चालतं असं लिहा. Acts of also in Hebrew means hurt. ऍक्ट्स ऑफ हिब्रू भाषेमध्ये त्याचा अर्थ होतो, असाही अर्थ होतो की Grieved, hurt, pain. वाईट वाटलेला, कुठेतरी दुखावलेला. And that's why म्हणून anybody who makes images will always live in hurt all his life. जो कोणी मूर्त्या करून राहील तो नेहमी आयुष्यभर दुखावलेलाच राहील. Always be living in pain and नेहमी त्याला sorrow. वेदनाच होतील, नेहमी त्याला वाईट वाटलेल्या अवस्थेतच तो असणार. Because acts of also means pain, hurt and being sorry. कारण की ऍक्सेप्ट याचा अर्थ असाही होतो वेदना, दुखावलेला, वाईट वाटलेला. And so rightly the word says in Ecclesiastes 10:8, तर उपदेशक 10:8 मध्ये वचन अगदी योग्यपणे आपल्याला सांगताय पहा. Ecclesiastes 10:9, उपदेशक 10:9 whosoever removeth stones shall be hurt therewith, and he that cleaveth wood shall be endangered thereby. उपदेशक 10वा अध्याय 9व वचन. जो दगड फोडतो तो त्याकडून दुखवला जाईल, जो लाकडे तोडतो त्याला त्याकडून धोका बसेल. Are you seeing that? It Paha. does not only speak about some stone you're making for some personal use, but it also speaks about carving stones and carving some images out of stones and wood, which will ultimately bring about your own ruin and hurt. वैयक्तिक वापरासाठी जे दगड किंवा लाकूड आपण वापरतो फक्त त्याविषयीनच हे लिहिलेलं आहे असं नाही, तर त्या लाकडातनं त्या दगडातनं आपण काहीतरी कोरीव तयार करून त्याची आराधना सुरू केली तर त्याविषयी सुद्धा हे लिहिलेलं आहे की दगड फोडतो तो दुखावला जाईल, लाकडे तोडतो त्याकडून त्याला धोका बसेल. And how frustrated was Laban आणि लाबान पहा किती वैतागल्यासारखा होता. when his daughter Rachel collected all the home gods जेव्हा and fled. त्याची मुलगी राहेलीनं काय केलं, सगळी कुळदैवत गोळा केली आणि पळून गेली. She went with the husband Jacob. गेली याकोबाबरोबर, नवऱ्याबरोबर गेली, कुळदैवती गोळा करून घेऊन गेली. When Laban opened that cupboard of his gods, लाबानाने त्याच्या देवांचा देवारा जेव्हा उघडला there was not one single one there. त्याला आढळलं की बापरे एक पण नाही. He ran तो धावला, searching for his daughter. शोधत शोधत निघाला की कुठे माझी मुलगी राहील. He came to Jacob. आला याकोबाकडे He says, my daughter has taken away all my gods. आणि म्हणाला माझ्या मुलीनं माझी सगळी दैवत इथं आणलेली आहेत.
And what did Jacob say? मग याकोब काय म्हणाला? Go and search in all our tents. जा जाऊन आमच्या सगळ्या डेऱ्यांमध्ये शोध. If you find it, सापडलं तुम्हाला I will become your slave. तर मी तुमचा गुलाम होईल. Now he didn't know his wife Rachel had brought all the gods along with her. याकोबाला काय माहिती की बायकोनं दिवे पेटवलेले आहेत. हालेलुया. Jacob thought she is worshipping like him. याकोबाला वाटलं की माझी बायको माझ्यासारखीच आराधना करत असेल. But she brought everything. पण ती येताना सगळं गोळा करून घेऊन आली. And when Jacob came into her tent, आणि याकोब जेव्हा तिच्या तंबूत आला, she had got all the gods there. तिच्याकडे सगळी ती कुळदैवत होती. She covered it with the cloth कपड्यानं झाकून ठेवलेली and sat on it. आणि बसली त्याच्यावर. And Jacob said, please get up, daughter. I want to search where if you have kept it here. आणि लाबान म्हटला की उठ मुली, मला पाहायचं, शोधायचं, कुठे आहे ते. She said, I'm sorry, daddy, I'm not getting up. You know, that kind of time I'm having, so I cannot get up. So please excuse me. तर ती वडिलांना म्हटली, नाही बाबा मी उठू नाही शकत, मला माफ करा, सध्या माझी वेळ अशी आहे की मी उठू नाही शकत. And he said, okay, daughter, don't. I trust you. तर बाबा बोलले, ठीक आहे बेटा, माझा तुझ्यावरती विश्वास आहे, भरोसा आहे मेरा तेरे पर. So he came out and he said, yeah, surely y'all don't have. बाबा बाहेर आले आणि म्हटले की नाही बरोबर आहे, तिने काय आणलेलं नाही. And how frustrated was Jacob? आणि Laban. लाबान इतका वैतागलेला, He thought finished, his life is gone. म्हणजे लाबान विचार करायला लागला, हे सगळे गेले कुठे, आता तर माझं जीवनच संपलं जणू. And today, that is the tendency. आणि आज मानव जातीची प्रवृत्ती अशीच आहे That we see acts of worship all over. की आपण ऍट्सअप आराधना अगदी सगळीकडे पाहतो. Nobody goes out and starts checking on all those objects, whether they are of ancient of days or just recently somebody has just put it there. आणि कोणी त्या समोरच्या वस्तूला शोधत तपासत बसत नाही की अनादी कालापासूनच कोणी काय आणून ठेवलंय आणि त्याला आपण पुसतोय का नवीनच आहे का आत्ताच कोणीतरी आणून ठेवलंय, ते कोणी काय तपासत नाही, पाहत नाही. दिसलं, Nobody goes and checks out. कोणी तपासत काही नाही. They don't even see what kind of significance it holds, whether it has any importance also or not. म्हणजे ते समोर जे काही रचून ठेवलंय ते कसं दिसतं, त्याला काय महत्व आहे का, त्याला काय अर्थ आहे का, तेही कोणी पाहत नाही. But they do it. पण करायचं, सवयीचे परिणाम. And today's altars are quite different from the altars the Old Testament people had. आणि जुन्या करारामध्ये लोकांनी ज्या वेद्या बांधल्या त्याच्यापेक्षा अलीकडे जी वेदी बांधली जाते ती फार वेगळी. You know, in our home we had those altars on the wall. आमच्या घरात भिंतीवर ऑल्टर होतं. And on that altar we used to keep all the things, incense and candles and many other objects. त्या ऑल्टरवर बरंच काय आम्ही ठेवायचो, मेणबत्त्या आणि धूप जायचं, धूप आटणं, Images. काही फोटो. But in the Old Testament times, जुन्या करारामध्ये those altars were made of just plain stones. ते ऑल्टर किंवा ती वेदी साध्या दगडापासून बनवलेली असायची. You know, in the time of Cain and Abel also, काईन आणि हाबेल यांच्या काळात सुद्धा they had altars, वेदी होती त्यांच्याकडे, altars of stones. दगडाची वेदी. And on that altar they used to sacrifice animals to God. आणि त्या वेदीवर ते देवाला जनावर अर्पण म्हणून चढवायचे. But that altar was not an object of worship, it was a place of worship. It was the place on which animals were sacrificed. पण ती वेदी म्हणजे काही आराधनेची वस्तू नव्हती, त्या वेदीची ते आराधना करत नव्हते, तर वेदीवर ते जनावर परमेश्वरासाठी अर्पण म्हणून चढवायचे. But now those same stones have become gods of worship. आता तीच दगड देवात बदलली. Amen. हालेलुया. Because people see some inherent power in those altars, in those stones. कारण की लोक त्या वेदीमध्ये, त्या दगडांमध्ये काहीतरी सामर्थ्य पाहतात, पारंपरिक सामर्थ्य. Why only stones? Because in those days altars were made of stones. का फक्त दगड? कारण की त्या काळामध्ये वेदी दगडांनी बांधली जायची म्हणून. So a little extra shape you give, that altar turns into an object of worship. तर थोडासा त्या वेदीला, त्या दगडाच्या वेदीला थोडासा जास्तीचा आकार दिला की झालं, आराधनेची वस्तू तयार. And you cannot blame man because man has that inert desire to worship God. आणि मानवाला तुम्ही दोष देऊन चालणार नाही, कारण मानवामध्ये आतमधूनच
परमेश्वराची आराधना करायचा स्वभाव आहे. Almost everyone wants to worship God. मानव जातीतल्या प्रत्येक मानवाला जवळजवळ परमेश्वराची आराधना करणं हवं असतं. Amen. Amen. Wherever man is, he wants to worship मग God. जिथे कुठे तो मानव असो अख्ख्या भूतलावर अख्ख्या जगामध्ये प्रत्येकाला परमेश्वराची आराधना करायची एक आतूनच इच्छा असते. It's other thing that they don't know. Some of them don't know the true worship. ही वेगळी बाब की त्यातल्या काही लोकांना खरी आराधना माहित नाही. So they don't know where to find God. So any bigger object they see, they want to worship. आणि म्हणून त्यांना समजत नाही की देव कुठे शोधायचा, देव कुठे सापडतो. मग त्यांना काही असं मोठं दिसलं की त्याची ते आराधना करतात. Anything which has extra importance for us is treated as a God. आणि मग आपल्यासाठी किंवा त्यांच्यासाठी जी कुठली गोष्ट जास्त महत्वाची असेल त्या महत्वाच्या गोष्टीला ते देव करून टाकतात. Like sun. जसं सूर्य, They say without sun man will perish. की सूर्याशिवाय मनुष्याचा नाश होईल. Sun gives us warmth. सूर्य It gives us light. आपल्याला प्रकाश देतो, ऊब देतो. Because of the sun we are living today. सूर्यामुळे आपण जिवंत आहोत. So let us start worshiping the मग sun. झाला सूर्य देवता. Amen. हालेलुया. That मग झाड, trees they give us fruit. मग निसर्ग, मग झाड ती आपल्याला फळ देतात. मग झाला निसर्ग देवता. Then earth, मग पृथ्वी, Mother Earth. मग मदर अर्थ, Mother Earth takes care of us. ही भूमी आपल्याला सांभाळते. Nature, मग निसर्ग, they speak about nature. निसर्गाविषयी पण खूप बोलतात. Nature gives us this. Nature gives. निसर्गाने आपल्या कुदरतने किया. ही कुदरत कोण? Nature has given fins to fish. निसर्गाने दिले फिन माशाला. Nature has given wings to the bird. निसर्गाने दिले पंख पक्ष्याला. Who is this nature? कौन है ये निसर्ग? मेरे को तो कभी If समझा he is नहीं. giving so many things, he should be a very wise personality. हा निसर्ग एवढं काही देतो म्हणजे फार हुशार असेल हा निसर्ग. But see, people don't want to say God. It's better to say nature. पण लोकांना देव असं म्हणायला आवडत नाही. निसर्ग निसर्ग म्हणून आपलं चालवायचं. So acts of worship is तर आजचं आराधना, you worship things. आजचं आराधना म्हणजे गोष्टींची वस्तूंची केलेली आराधना. And for this you can offer any kind of even food offering, incense offering or any offering. आणि त्या आजचं आराधनेमध्ये तुम्ही पेयार्पण म्हणा, अन्नार्पण म्हणा, कशाचाही नैवेद्य त्याला चढवू शकता. Acts of worship also means I worship money. आजचं आराधनेमध्ये पैशाची पण आराधना होते. See, we should not mix both of these because we also, offer our offerings and donations, our tithes towards God. आता हे सगळं मी म्हणत असताना आपण दोन्हीची भेसळ करून चालणार नाही. कारण की आपण देखील आपलं दानार्पण, आपल्या देणग्या, आपला दशांश हे सगळं देवाला देतो. But it is a part of worship. It is not an object of worship. पण तो सगळा एक आपला आराधनेतील एक भाग आहे. आराधनेची ती बाब नाहीये. आपण त्याची आराधना करत नाही, तर आराधनेतला तो एक भाग आहे. Are you understanding? कळतं का? Money is a part of worship. It's not an object of worship. पैसा किंवा आपण जे पैसा देणं तो एक आराधनेचा एक भाग आहे. आपण त्याची आराधना करत नाहीये. Amen. आमेन. But people worship money because they know how important money is पण for us. लोक पैशाची आराधना करतात कारण त्यांना माहिती असतं की पैसा मानवाला किती महत्वाचा आहे. But we know पण आपल्याला ठाऊक आहे God is greater than money. परमेश्वर पैशापेक्षाही मोठा आहे. आपल्याला माहिती आहे. And Jesus himself said, येशू स्वतः म्हणाला, you either worship money or God. एक तर पैशाची आराधना करा नाही तर देवाची करा. You cannot serve both. दोघांची आराधना, दोघांची सेवा तुम्हाला करता येणार नाही. In other words, दुसऱ्या शब्दात money has a very important role to play in people's lives. याचा अर्थ काय लागतो की मानवाच्या जीवनामध्ये पैशाची भूमिका फार महत्वाची आहे. And that's why people know the importance of money and they start worshipping money. आणि या पैशाचं महत्व आणि या पैशाची भूमिका मानवाला कळली की त्याच्यानंतर मग मानव त्या पैशाची आराधनाच करायला लागतो. Praise the Lord. हालेलुया. But money is secondary. पण पैसा दुसरी बाब. God will give us. परमेश्वर आपल्याला देईल. We need to worship him. आपण परमेश्वराची आराधना करायला हवी. If we worship him, money will follow us. आपण परमेश्वराची आराधना केली तर पैसा आपल्या मागे येईल. Amen. आमेन. Some people think that worshiping God means only to give something. काही लोकांना असं वाटतं परमेश्वराची आराधना करणं म्हणजे नेहमी त्याला काहीतरी देणं. That is not true worship. ही काही खरी आराधना नाही. Amen. आमेन. You can come just like that before God and worship God. तुम्ही जसे आहात तसे
परमेश्वरासमोर येऊन परमेश्वराची आराधना करू शकता Amen. आणि म्हणू शकता की जीसस टेक मी ॲज आय एम. हालेलुया. And if you love God, you don't have to be told to bring something with you when you're worshiping God. You just bring it spontaneously from your heart, it comes. आणि तुमचं जर परमेश्वरावर खरोखर प्रेम असेल तर तुम्हाला सांगायलाही लागणार नाही की तुम्ही परमेश्वरासाठी काहीतरी घेऊन या का परमेश्वराला काहीतरी द्या. तुम्ही काहीतरी नेहमी परमेश्वराला देतच राहाल. Bible says in Matthew 2:11, मत्थय 2:11 बायबलमध्ये लिहिलेलं आहे, when the wise men came to worship Jesus, जेव्हा ज्ञानी लोक येशूची आराधना करायला आले, Bible says they saw the young child with Mary his mother and fell down and worshipped him, and when they had opened their treasures they presented unto him. मत्थय 2:11 बायबलमध्ये लिहिलं आहे, आणि त्यांनी त्या घरात जाऊन त्या बालकाला त्याची आई मरिया हिच्याजवळ पाहिले व त्यांनी पाया पडून त्याला नमन केले आणि त्यांनी आपली द्रव्ये काढून त्याला दाने अर्पिली. So they worshipped Jesus त्यांनी येशूची आराधना केली and gave the presents to Jesus. आणि मग द्रव्ये काढून येशूला अर्पण दिली, येशूला भेटी दिल्या. So money is a part of worship. त्याचा अर्थ पैसा आराधनेतला एक भाग आहे. It's not the object of worship. पण पैसा आराधनेसाठीची वस्तू नाही. पैशाची आराधना होत नाही, पण आराधनेतला एक भाग पैसा आहे. So don't say just because I don't have money today I will not come for Sunday worship or Monday worship. तर असं म्हणू नका की माझ्याकडे आज पैसे नाहीयेत तर मी काही रविवारच्या चर्चला किंवा सोमवारच्या चर्चला जाणार नाही. Amen. Amen. God does not just wait for your cereal offering or your some kind of sacrificial offering that you may bring to him. परमेश्वर नेहमीच तू मला काहीतरी अन्नार्पण दे किंवा तू मला काहीतरी धान्याच्या पेंढ्या घेऊन ये किंवा तू मला काहीतरी द्रव्य घेऊन ये अशी परमेश्वर वाट बघत नाही. Amen. Amen. Whether you have or not, you come to worship God because God sees our heart, तुझ्याकडे असो किंवा नसो not your pockets. तू ये आणि देवाची आराधना कर, कारण की देव आपलं हृदय पाहतो, खिसे नाही. Amen. किती छान. हालेलुया. But if we think that true worship is only when we come with some kind of offering, then we have got a wrong thought. पण आपल्याला जर असं वाटत असेल की परमेश्वराची खरी आराधना करायला जाणं म्हणजे खिशामध्ये नेहमी काहीतरी घेऊनच जायला पाहिजे, तर तो जो विचार आहे तो चुकीचा आहे. Because then we are reducing true worship into acts of worship. कारण की मग आपण खऱ्या आराधनेला ऍक्सेप्ट आराधनेमध्ये बदलतोय. If God is our first love, परमेश्वराचं आपली पहिली प्रीती आहे, what is money for us? तर पैसा आपल्याला काय We कोण? have given our whole lives to God. परमेश्वर जर आपली पहिली प्रीती आहे तर पैसा कोण आणि काय? आपण तर आपलं जीवनच त्याला चढवलंय. Praise the Lord. We are ready to die for him. आपण तर वेदीवर त्याला जीवनच चढवून त्याच्यासाठी मरायलाच तयार We आहोत. are saying take our life for God. आपण देवाला म्हणतो की आमचं जीवन घे. Amen. But still, पण तरी even giving your life or giving your money is still not the essence of true worship. पण तरी देखील तुमचं जीवन देणं, तुमचा पैसा देणं म्हणजे खऱ्या आराधनेतला तो खरा सुगंध नाही. Amen. आमेन. Unlike the acts of worship. ऍक्ट्स आराधनेमध्ये तसं असतं, पण खऱ्या आराधनेत असं नाही. Are you understand? कळतं का? Acts of worship means you have to have an object, you have to bring something. ऍक्ट्स आराधना मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की एक तर समोर काहीतरी कोरीव रचून ठेवलेलं पाहिजे, त्याचीच तुम्ही आराधना करा. आणि त्याची आराधना करायला येताना तुम्हाला त्याला काहीतरी नैवेद्य चढवायला आणायलाच लागेल. But true worship is पण खरी आराधना whether you have money or not, you come, you can worship God. तुमच्याकडे पैसा असो किंवा नसो, तुम्ही या आणि देवाची आराधना तुम्ही करून जा. And giving of the money or the giving of the life is not the essence of true worship. आणि पैसा देणं किंवा जीवन देणं, पैसा चढवणं, जीवन चढवणं म्हणजे खऱ्या आराधनेतला खरा सुगंध नव्हे. It is the result of true worship. तर खऱ्या आराधनेचा परिणाम काय की मी माझं जीवनच देवाला दिलेलं आहे. Are you understand? मी माझं सर्वस्व देवाला चढवलेलं आहे. कसं? खऱ्या आराधनेचा परिणाम माझ्या जीवनावर इतका झालाय की मी माझं जीवन देवाला दिलं. Praise the Lord. So Amen. it is not an essence, it is the result. तर तो Your giving is the result. Your giving money is the result. You giving your life is the result, तर not the essence. खऱ्या आराधनेचा परिणाम आपल्या जीवनावर काय होतो की आपण आपला पैसा, सर्वस्व, जीवन हे सगळं देवाला देऊन टाकतो. Because when your heart is touched, कारण जेव्हा आपल्या हृदयाला स्पर्श झालेला असतो when our heart is dealt by God, आणि आपल्या हृदयात जेव्हा परमेश्वराने कार्य केलेलं असतं, with that readiness of the heart you come to God. मग त्या हृदयाच्या तयारीनं आपण देवाकडे येतो And it is ready to offer itself on the altar of God. आणि ते हृदय स्वतःच
देवाच्या वेदीवर चढायला तयार असतं. Amen. And God does not want our 1 rupee also. आणि देवाला तर आपला 1 रुपया सुद्धा नकोय. But we need the money to run this whole thing. पण आपल्याला पैसा लागतो हे सगळं चालवायला. God does not need. देवाला नाही लागत. Amen. Amen. He wants our lives more than money. मग देवाला काय लागतं? मग देवाला काय हवंय? तर देवाला आपलं जीवन हवंय. तुझ्या पैशापेक्षा जास्त राणी मला तू हवी. Praise the Lord. Amen. When he has our life and he becomes our Lord, आणि जेव्हा परमेश्वराला आपलं जीवन मिळेल आणि परमेश्वर खऱ्या अर्थाने आपला प्रभू बनेल, we automatically surrender even our tithes and offerings to God. मग आपण आपोआप आपलं सगळं त्याला चढवू लागतो. आपला दशांश त्याला देऊ लागतो. आपली अर्पण त्याला देऊ लागतो. दानार्पण देऊ लागतो. Amen. Amen. It is the result or the consequence of our relationship with God. आपलं परमेश्वराशी मग जे नातं लागलेलं असतं त्याचा परिणाम आपल्या जीवनावर असा होतो की आपण पैसा, अर्पण, दानार्पण, देणग्या, दशांश हे द्यायला लागतो. But acts of worship builds upon sacrifice only. पण आजचं आराधना दिलेल्या नैवेद्यावरच बांधली जाते. Praise the Lord. दिलेल्या You cannot just go and worship the objects. आजच्या आराधनेमध्ये जी काही समोर कोरी वस्तू आहे त्याची आराधना रिकाम्या हाताने आपण करूच शकत नाही. Amen. आमेन. Some Christians have this concept काही ख्रिस्ती लोकांची ही एक संकल्पना आहे that if I have not given anything to God, God will not accept me. की मी देवाला जर काही दिलं नाही तर देव मला स्वीकारणार नाही. Amen. आमेन. And so they think that all my prayer is gone in vain आणि today. मग त्यांना असं वाटायला लागतं की आज मी केलेल्या सर्व प्रार्थना वाया. Secondly, दुसरी बाब, when it is acts of worship, आजचं आराधना जेव्हा केली जाते you have to bow down. तेव्हा असं नमन हे करायलाच लागतं. If you don't do it, you are not worshiping God. असं जर केलं नाही तर आजच्या आराधनेमध्ये असा अर्थ लागतो की तुम्ही देवाची आराधना केलीच नाही. But when you are worshiping in the true spirit, you can lie down on the bed and worship God. पण खऱ्या आत्म्यामध्ये खऱ्या देवाची आराधना जेव्हा केव्हा आपण करतो त्याला कधी कधी आपण बिछाण्यावर आडवं पडून सुद्धा आराधना केलेली चालते. Amen. You can worship God in that way also. अशा पद्धतीनं पण तुम्ही देवाची आराधना करू शकता. So, but this acts of worship, people, they are very happy the moment they can bow down their head, they know their worship is accepted. पण आजच्या आराधनेतली जी कोणी लोक असतात त्या लोकांना तिथं जाऊन समोर उभं राहून हे असं नमन केलं की त्याच्यानंतरच त्यांना एक दिलासा मिळतो की बस मी केली बाबा See, आराधना. they may be fulfilling the act of worship, हा, ते आराधनेची कृती पूर्ण करत असतील but not the heart of worship, पण आराधनेचं हृदय त्यांच्यात नाही. not the true worship. खरी आराधना त्यांच्याकडनं झाली नाही, कृती झाली. And sometimes we see even in the church, if somebody just steps in there, right at the gate, unless he touches his head on the ground, he feels he has not really touched God. कधी कधी आपण चर्च मध्ये पण पाहतो की एखादा व्यक्ती चर्चच्या आत येताना पहिलंच दारापाशी जर त्यांनी असं केलं नाही तर त्याला कुठेतरी असं वाटतं की मी देवापर्यंत पोहोचलो नाही. Anywhere, people Kude. go there, even in some singing shows and all, if they have to go on the stage, they will touch the stage and then go up. हे कुठेही तुम्ही पाहता. रियालिटी शोज मध्ये सुद्धा जेव्हा या सगळ्यांना परफॉर्म करायला स्टेजवर जायचं असतं तर त्या स्टेजच्या पायऱ्या चढून असं करून मग What जाणं. is it? The stance, the position. याला काय म्हणतात? कृती. Because Position. for them, the stance and the position should be more correct than your heart. कारण की त्यांचं कसं असतं, आपण जी कृती करत आहोत आपली जी अंगठेवण आहे ती हृदयापेक्षा अचूक पाहिजे. That's why they have omitted the weightier matters. आणि म्हणून त्यांनी काय केलं, वजनदार बाबी बाजूला सोडल्या. And they think that if I have not taken bath, I cannot worship God. आणि मग त्यांना असं वाटायला लागतं मी जर आंघोळ केली नाही तर मी देवाची आराधना करू शकत A नाही. woman who has issue of blood, she says, I cannot worship God. किंवा एखाद्या स्त्रीला मासिक पाळी आली तर त्या 8 दिवसात ती देवाकडे जाऊ शकत नाही, देवाची आराधना करू शकत नाही. See, because they think then I have become unclean. का त्यांना असं वाटतं की मी अशुद्ध आहे. So then we see that more of the postures, the stances are considered more than the heart worship. तर कृती, क्रिया, अंगठेवण, अंगभाषा या सगळ्यांना हृदयापेक्षा जास्त ते वजन देतात आणि महत्व देतात. Now, I'm not saying don't take bath. आता मी असं म्हणत नाहीये म्हणताना की आंघोळ करू नका. कळलं का? कळलं का? See, cleanliness is godliness. स्वच्छता म्हणजे दैवीपण असं म्हणतात. Yes. And I say cleanliness in the whole being is next to godliness. आणि संपूर्ण अस्तित्वाला जर आपण स्वच्छता दिली, संपूर्ण अस्तित्वावर जर स्वच्छतेची मोहीम That is काढली godliness.
तर मी म्हणतो ते देवीपणासारखं आहे. Cleanliness means your heart, body, soul, spirit all clean. That is next to godliness. स्वच्छता म्हणजे तुझा जीव, आत्मा, शरीर, हृदय सगळ्यावरती झाडू फिरला पाहिजे. मग मी म्हणेन स्वच्छता मोहीम झाली. Praise आणि हे the Lord. खरं दैवीपण. But the word says cleanliness is next to godliness means taking a bath. पण जगातली मानवजात काय म्हणते की स्वच्छता म्हणजे दैवीपणासारखंच आहे. आम्ही दैवीपणा म्हणजे स्वच्छतेला दैवीपणा मानतो आणि ती स्वच्छता त्यांना काय अंघोळ करणं. But for us, आपल्याला cleanliness means अंघोळ पण करणं, पण ते रक्ताने धुवून पण काढणं. हालेलुया. That is cleanliness. आपल्यासाठी स्वच्छता म्हणजे काय पाण्याची अंघोळही करणं आणि रक्ताची अंघोळ पण घेणं. Praise the Lord. आमेन. Third point. तिसरा मुद्दा. I'm going fast. मी जरा पटपट चालतोय. Third point. तिसरा मुद्दा. Third form of worship. तिसरी रीत आराधनेची. The abad worship. अबाध आराधना. अबाध. ABAD. Abad worship. ABAD अबाध आराधना. Now what is abad worship? in अबाध आराधना Hebrew? म्हणजे काय? हिब्रू भाषेत अबाध म्हणजे काय? Work is worship. काम म्हणजे आराधना. झालं का आता? हालेलुया. Amen. नोकरी म्हणजे आराधना. Now see, all these things you will not get in your English Bibles. आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या इंग्लिश बायबल मध्ये मिळणार नाही. You have to learn Hebrew. त्यासाठी तुम्हाला शिकावी लागेल And Greek. हिब्रू भाषा आणि ग्रीक म्हणजे हेलेनी भाषा. So there is this third kind of worship which is serving Him. तर तिसऱ्या पद्धतीची आराधना म्हणजे त्याची सेवा, काम करणं. It is work. काम. Abad means work. आबाद म्हणजे काम. And this kind of worship you hear all over. आणि ही जी आराधना आहे ना की काम म्हणजे आराधना, वर्क इज वर्शिप, हे अख्ख्या जगात सगळीकडे तुम्हाला ऐकायला मिळेल. If you have served well, you have worshipped well. तुम्ही जर काम चांगलं केलं असेल तर तुम्ही आराधना चांगली केली. If you have not served well, you have not worshipped at all. तुम्ही काम चांगली केली नाही तर तुम्ही आराधना केलीच नाही असं म्हणतात. See, work is not worship. पण काम म्हणजे आराधना Work नव्हे. cannot take the place of worship. काम आराधनेची जागा घेऊ शकत नाही. Amen. हा. Work started in the Garden of Eden. काम सुरू झालं कुठं? एदेनेच्या बागेत. And worship is very different. आणि आराधना तर त्याहून फार वेगळी आहे. And we cannot just please God by our works. आणि आपण परमेश्वराला केवळ आपल्या कामांनी खुश करू शकत नाही. You can surely worship at work हा, तुम्ही आराधना कामावर असताना, काम करताना करू शकता. by doing the work with the right heart. योग्य हृदयाने काम करत असताना तुम्ही आराधना करू शकता. But work cannot take the place of worship. पण ते काम आराधनेची जागा घेऊ शकत नाही. काम म्हणजे आराधना नव्हे. How can work be worship when you're working to earn your daily bread? काम म्हणजे आराधना कशी होईल? तुम्ही ते काम किंवा ती नोकरी किंवा तो व्यवसाय तुमची रोजची भाकर कमवायला करताय तर ती आराधना कशी झाली? See, that bread you're not going to give God, you're going to eat, isn't it? ती भाकर तुम्ही काय देवाला देणार आहे का? नाही. मग कोण खाणार आहे? मी. तुम्ही खाणार आहे मग कसं काय वर्क इज वर्शिप? हा, तू कमवलेलं तू खाणार आहे मग ती आराधना कशी झाली? तू तुझा स्वतःचा देव झाला का? Since we also know even when we work, आपल्याला माहिती आहे की आपण काम करतानाही that work also we are working, we got it from God. ते काम आपण करताना, ती नोकरी आपण करताना आपल्याला माहिती असतं की देवाने दिलंय मला हे काम. Bible says he is the one who gives even seed to the sower. बायबल म्हणतं पेरणाऱ्याला सुद्धा बी देणारा देव बापच आहे. Seed he is giving. बीज तो पुरवतो. Sometimes people say मी एवढं घाम घालून ते अन्न मी हे केलेलं आहे कशाला कोणाला मी आराधना करायचं. And that seed also comes from God. पण ते बीज देवाकडनं येतं. Did not Moses tell Pharaoh, मोशे फारोला म्हटला की नाही let my people go away from the work to worship God? माझ्या लोकांना कामापासनं लांब देवाची आराधना करायला सोड. 3 days let them go in the wilderness and worship God. अरण्यामध्ये 3 दिवस त्यांना देवाची आराधना करायला जाऊ दे. So plainly it means the work is different and worship is different. तर याचा अर्थ अगदी स्पष्टपणे असा लागतो की काम, नोकरी, व्यवसाय वेगळा आहे आणि देवाची आराधना वेगळी आहे. Otherwise Moses would have said, नाही तर मोशे म्हटला असता work is worship. असंच काम करा हे टास्क मास्टर्सच्या हाताखाली, कारण की work is worship. God is very happy with you. काम म्हणजे आराधना आहे, नोकरी म्हणजे आराधना आहे. हे इस्रायली लोक हो, असंच काम तुम्ही त्या फारो राजाच्या हाताखाली करत राहा, कारण काम म्हणजे आराधना आहे. देवबाप तुमच्यावर मगच खुश होईल. No. नाही. He said, Pharaoh, let them go for 3 days to worship God. मोशे फारो राजाला म्हटला की 3 दिवस त्यांना देवाची आराधना करायला जाऊ दे. If work is worship, जर काम आराधना असेल then what about the work of selling cigarettes and
drink bottles and all that. So all that work is worship. तर मग दारूच्या बाटल्या विकणं, सिगरेटी विकणं, बिड्या विकणं, हे काय देवाच्या आराधनेचं काम झालं का? The work is worship, and just imagine all these fellows acting in the movies and all that means that is worshiping God. काम म्हणजे आराधना. तर आता कल्पना करा, हे पिक्चर मध्ये, चित्रपटांमध्ये काम करणारे नट वगैरे ते That is काय worship. देवाची आराधना करतायत? What about the prostitutes who are also working every day and night? That is worship to God. आणि ज्या सर्व वेश्या दिवस आणि रात्र वेश्यागिरी करतात, त्यालाही जर काम म्हटलं तर काय ती देवाची आराधना आहे? Or even people want to, put our heart at peace that even if you don't get time to go to church, forget it, you're working, that itself is worshiping God. लोकांना काय आपली कारण हवी असतात की आपलं हृदय आपण शांत ठेवायचं, की ठीक आहे काम म्हणजे आराधना समज, चर्चला जायला तुला वेळ नाही मिळते ना, नको जाऊ चर्चला, काम मन लावून कर, म्हणजे झाली आराधना. कोण दिमाग में भुसा भरा है? Amen. And after having said that, हे सगळं बोलल्यावर I also tell you, मी तुम्हाला हेही सांगतो, when you worship God, जेव्हा तुम्ही देवाची आराधना कराल, you give heart work. तुम्ही हृदयाचं काम द्या. Amen. Amen. Because you have become the salt of the earth. कारण तुम्ही आता पृथ्वीचं मीठ झालाय. Amen. Amen. Your work becomes pure. Your work becomes more heart work आणि than म्हणून any आता आपलं काम शुद्ध बनतं. eye work. आपण जे काही काम करतो ते हृदयापासूनचं काम असतं, तोंड देखलं आपलं बरोबरचं नसतं. Amen. आमेन. Working is so different. काम करणं किती वेगळं झालं आता. And so when you are working, you are not saying, I'm working, thank you, oh God. I'm working, thank you, God. No, you are saying, I'm working, pagar milnar. I'm working, मला पगार मिळणार. Say, you're not worshiping God. तुम्ही काम करताना देवाची कुठे आराधना करत असता? काम करताना डोक्यात ध्येय एकच असतं की 7 तारखेला पगार पुरेपूर मिळावा. And it is okay because everybody has to earn to live. आणि ते बरोबरच आहे. प्रत्येकाला आपलं जीवन जगायला, उदरनिर्वाह करायला काम धंदा केलाच पाहिजे. Amen. So Amen. it cannot replace worship. तर आराधनेची जागा काम व्यवसाय घेऊ नाही शकत. But you can do the other thing. पण तुम्ही दुसरं करू शकता. Worshiping God and working in your company, you can worship God. कंपनीत काम करताना देवाची आराधना करू शकता. Have an attitude of worship in the company. कंपनीत काम करताना, ऑफिसमध्ये काम करताना, दुकानावर धंद्यावर बसलेले असताना अंतःकरणात देवाची आराधना तुम्ही करू शकता. Amen. Praise the Lord. Hallelujah. Worshiping God in spirit and in truth. देवाची आराधना आत्म्यात आणि खरेपणात. Bible speaks of Jehu. बायबल जेहू विषयी सांगत आहे. जेहू in Hebrew means he who exists for himself. हिब्रू भाषेमध्ये जेहू या नावाचा अर्थ होतो जो स्वतःसाठी अस्तित्वात आहे. And if you read in 2 Kings 10:22, 2 राजे 10वा अध्याय आणि 22वा वचन जर आपण वाचलं, Bible says बायबल म्हणतं he ordered to make preparation for a holy convocation to Baal. 2 राजे 10वा अध्याय 22वा वचन त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. तेव्हा जो वस्त्रांच्या कोठडीवर होता त्याला त्याने म्हटले, बालाच्या भजणाऱ्या सर्वांसाठी वस्त्रे काढून आण. See, and now all the people came in droves. Every worshipper of Baal in the country, they came to worship Baal. तर देशातले सगळे जे बालाचे आराधना करणारे भक्त होते ते सगळे जमा झाले. Nobody stayed at home. आणि कोणीच घरी राहिलं They नाही. all packed themselves in the temple to capacity. आणि सगळे मंदिरामध्ये अगदी गच्चच्या गच्च सगळे आले. Now listen to what Jehu does. आता जेहू काय करतो पहा. He directs the keeper of the wardrobe. आता वस्त्र राखणाऱ्यांचा जो कोणी अधिकारी असतो त्याला तो मार्गदर्शन He करतो says, get robes for all the servants of Baal. आणि म्हणतो की बालच्या भजणाऱ्यांना सगळ्यांना तू वस्त्र आण. वस्त्र घालायला पाहिजे, नाहीतर आपण वर्शिप करू शकत नाही. हा, Bring all the robes. सगळी वस्त्र आण. He brought out their robes. वस्त्र आणली त्यांची. And he said unto him that was over the vestry, bring forth vestments for all the worshippers. Here that word worshippers is abad worship. आबाद आराधना. इथे आराधना जी आहे ना ती आबाद आराधना. तेव्हा जो वस्त्रांच्या कोठडीवर होता त्याला त्याने म्हटले, बालाच्या भजणाऱ्या सर्वांसाठी वस्त्रे काढून आण. तेव्हा त्याने त्यांच्यासाठी वस्त्रे काढली आणि जेहूने रेखाबाचा मुलगा योनादाब याच्याबरोबर बालाच्या घरात जाऊन बालाच्या भजणाऱ्यांना, मराठीत भजणाऱ्यांना हा जो शब्द आहे ती आराधना, ही Worship. आराधना. And so here you see it is related to work, labor, serving, bringing all those things. काम, व्यवसाय, ती जी आराधना. So abad means work, Abad. labor, serve. आबाद आराधना.
काम करणे, नोकरी करणे, Work आवाज. is worship. काम म्हणजे आराधना म्हणणारे लोक Remove the robes. की वस्त्र काढ, Do this, do that. हे कर, ते कर. And that worship is called abad worship. त्याला आबाद आराधना म्हणजे काम म्हणजे आराधना मानणारे लोक. So we need to tell the Christians, तर आपण ख्रिस्ती लोकांना सांगायची गरज work is not worship. की काम म्हणजे आराधना नाही राजा. Amen. आमेन. It doesn't say worship God in spirit and work. No, in आत्म्यात- spirit and truth. आत्म्यात आणि खरेपणात देवाची आराधना कर लिहिलंय. आत्म्यात आणि कामात देवाची आराधना कर लिहिलंय का? Is it written like that? No. लिहिलंय का? नाही. It is truth and spirit. आत्म्यात आणि खरेपणात लिहिलंय. Or is it written you worship God when you work? का जेव्हा तू काम करत असतोस, नोकरी करत असतोस, व्यवसाय करत असतोस, तीच आराधना आहे असं लिहिलंय का? No. नाही. So the full essence of the word is only to serve. ताबाद म्हणजे केवळ काम करणे आणि तीच झाली आराधना. So try to understand. तर समजून घ्यायचा प्रयत्न करा. I don't say you don't work, मी असं म्हणत नाहीये हे बोलताना की सगळ्यांनी आता नोकरी धंदा सोडा आणि कामं करू नका. but work is not worship. पण काम म्हणजे आराधना नव्हे. We cannot please God just by work. आपण केवळ नोकरी धंदा आणि काम करून देवाला प्रसन्न करू शकत नाही. It's not even by good works you can please God. चांगली कामं करून सुद्धा आपण देवाला प्रसन्न करू शकत नाही. Amen. Amen. None of us can please God by any of our good works. आपल्यातलं कुणीही आपल्या कुठल्याही सत्कार्यानं देखील परमेश्वराला खुश करू शकत नाही. Because Jesus said, who is good? कारण येशू म्हटला कोण चांगला आहे? Nobody is good. कोणीच चांगलं नाही. Amen. आमेन. So now what is the definition of worship in our life? तर आपल्या जीवनामध्ये आराधना याचा अर्थ काय? Is it to just bow down alone? केवळ आपलं नमन करायचं एवढंच का? Is it that we have to give something to Him? केवळ आपलं आपण देवाला काहीतरी द्यायचं एवढंच का? Or does it mean that we need to serve and worship God in our work? Or work is worship? काम म्हणजे आराधना. काम केलं, नोकरी केली, धंदा केला, झाली माझी प्रेयर, झाली माझी आराधना का? See, I'm giving you definition of worship now. आराधनेची व्याख्या मी तुम्हाला देत आहे. People have a wrong thought of true worship. लोकांच्या हृदयामध्ये आराधनेविषयी, खऱ्या आराधनेविषयी चुकीचे विचार आहेत. So some people say from morning to night I have been worshiping God. तर काही लोक म्हणतात सकाळपासून रात्रीपर्यंत मी देवाची आराधनाच करत How? होतो. कशी ब्रदर? I was working. मी कामाला गेलो होतो ना. So they think that when they were working from morning to night, that means they are तर worshiping त्यांना God. असं वाटतं की सकाळपासून रात्रीपर्यंत नोकरी केली म्हणजे हो गया वर्शिप. So people have a wrong thought of true तर worship. लोकांचे खऱ्या आराधनेविषयीचे विचारच चुकीचे आहेत. So when you are serving Him, you are not worshiping Him. तर आपण नोकरी धंदा करत असताना ती आराधना झाली असं म्हणू नका. When you are doing some good work, you are not worshiping Him. काहीतरी सत्कार्य केलं म्हणजे झाली आराधना असं म्हणू fact- नका. उलट पक्षी Relationship with God is different from even your service towards God. परमेश्वरासाठी जे तुम्ही कार्य करता ते देखील परमेश्वराशी तुमचं जे नातं आहे त्याहून वेगळं आहे. Are you understanding? समजून घ्या मी Forget काय म्हणतो. about working for your own daily bread. Even working for the kingdom is not true worship. केवळ जगातली नोकरी तर सोडूनच द्या, पण देवाच्या राज्यासाठी मी काम केलेलं आहे म्हणजे झाली माझी आराधना असं सुद्धा होऊ शकत नाही. Are you understanding? कळतं का? No, I am working for the kingdom. नाही, मी देवाच्या राज्यासाठी काम करतो ना. That is work. ते काम आहे राजा. Worship means you just praise Him and worship Him. आराधना म्हणजे त्याची स्तुती कर, त्याला स्तुती दे, त्याचं Amen. स्तवन कर, Worshiping God. आराधना कर In देवाची spirit and in truth. आत्म्यात, Speaking in खरेपणात, tongues, praying, अन्य seeking भाषेत God. बोलून, अन्य भाषेत बोलून, प्रार्थना करून Worshiping God. आराधना देवाची. Paul and Silas were worshiping in that jail. पॉल आणि सिला तुरुंगात आराधना करत होते. Worshiping. गाणी गाऊन, परमेश्वराची गीतं गाऊन. In Acts 13, Apostle Paul with all other prophets, they were worshiping God. प्रेषित 13, प्रेषित पॉल बाकीच्या सर्व संदेष्टांबरोबर देवाची आराधना करत होता. Amen. आमेन. God is not even interested in our spiritual work if we देवाला- don't have relation with God. देवाला ना आपण जर देवाशी नातं ठेवलं नाही तर लक्षात घ्या देवाला आपल्या देवाच्या राज्यासाठी केलेल्या कामांमध्ये सुद्धा इंटरेस्ट नाही. Some people go about doing charity work and they think that is worshiping God. काही लोक नुसतीच चॅरिटी समाजसेवा हे सगळं करत राहतात आणि त्यांना असं वाटतं की झालं आम्ही केली देवाची आराधना, पण ते नाहीये. Judas said, यहूदा बोलला why this waste? कशाला वाया घालवलं? This woman has broken that alabaster box and just poured it
on Jesus. काय असं या बाईनं काम केलं? अलाबास्त्र कुपी फोडून सगळं ओतून टाकलं, इतकं What a महाग. waste. काय वाया घालवलं असं? That money could have been given to the poor. ते विकून आपण तो पैसा गरिबांना वाटला असता की नाही? Charity work we could have done. काहीतरी चॅरिटी केली असती, समाज सेवा केली असती, What did दान धर्म Jesus केला say? असता. येशू काय बोलला? बरोबर सांगितलं जुडस. आमच्या लक्षात कसं काय नाही आलंय सगळं. असं बोलला का? की यहूदा बरोबर बोला बाबा तू. किती हे बावळट हे बाई हो ना, काय आहे. बावळट? सगळं वेस्ट केले माझ्यावर. असं बोलला का येशू? No. नाही. What did Jesus say? येशू काय बोलला? The poor you always have with you. ओ यहूदा बाबा, गरीब तुझ्या बरोबर नेहमीच असतील. Amen. What she has done, तिने जर केलंय it will be remembered. ते अगदी नेहमी सगळीकडे आठवलं जाईल, स्मरणात ठेवलं जाईल. Praise the Lord. हालेलुया. It may seem a very foolish thing, कदाचित ते फार मूर्खासारखं वाटेल, but that is worshiping God. पण तीच तर आराधना आहे ना. That is worshiping Jesus. वाटो कोणाला कशी वाटायची तशी. मी केली बाबा आराधना. And so many people go, I'm not against charity work. लक्षात घ्या अजून परत, मी समाजसेवा, दान धर्म, चॅरिटी याच्या विरुद्ध नाहीये. But charity work should not come just because you see a need. It should come because you have a new heart. पण गरज दिसली म्हणून दान धर्म करून मोकळे झालो असं नको, तर हृदयापासनं केलं पाहिजे. Amen. आमेन. It should be a spontaneous thing. आपोआप हृदयातनं आलं पाहिजे. Amen. आमेन. It's not because there is a need and so you are touched in your emotions. की आता गरज आहे, मग माझ्या भावना अशा अशा झाल्या, मी भावूक झालो आणि मी दिलं. You असं give नको. because you are a new creation today. तू नवीन निर्मिती आहेस, तुझं हृदय बदललेलं आहे म्हणून दे. Like for an apple tree to bear grapes, it will be a very hard effort. I mean, I don't know how it will bear fruit of an apple. तर उदाहरणार्थ सफरचंदाच्या झाडाला द्राक्ष येणं त्या बिचाऱ्या झाडाला किती अवघड जाईल. But to bear fruit of apple, it doesn't say, come on, bear apple, bear apple. पण No. सफरचंदाच्या Spontaneously, it comes out. पण That is the part of its nature. सफरचंदाच्या झाडाला सफरचंदच येणं, त्यात त्याला काही मेहनत करायला लागत नाही, ती येतातच. And so for us, तर आपल्याला it is spontaneous. हे असं होतच, म्हणजे व्हायलाच हवं. कमान असं नाही, चला या फोटोग्राफर इथं बघा, मी देतो बघा फोटो. नहीं, इधर ऐसा चैरिटी करा ना, फोटो पकड़ के वो लोग पेपर में छापते, खड़ा रह जा, असं ऐसा थोडे होता है. But all of us do charity. आपण सगळेच काही ना काही दान धर्म करतो. We see a poor person, our heart is melted like wax, we give it. आपला एखादा गरीब पाहिला, आपलं हृदय वितळतं, आपण देतो त्याला. Somebody doesn't have a shirt, we give them a shirt. कुणाकडे शर्ट नाही, देऊन टाकतो. Amen. Amen. Somebody needs money, take it. कुणाला पैशाची गरज भासते, देऊन टाकतो. We all do it. आपण सगळेच करतो हे. And we have never felt that we have done something great. आणि ते करताना आपल्याला कधीच असं वाटत नाही, वाह काय मोठं काम केलं In जयश्री. fact, we say, उलट पक्षी आपण म्हणतो, काय देव तू एवढं आमच्यासाठी केलं पण मी कमीच करतो. हो ना दे बाप्पा, तू माझ्यासाठी एवढं केलंस, पण मी कुठे काय करतेय फारसं. See, there also we are not very happy. तिथे पण आपण फारसे आनंदी नसतो. We say, oh, I should have given more. आपण म्हणतो अरे थोडं जास्त द्यायला Many हवं. times it happens. बऱ्याच वेळेला असं होतं, When I give something, जेव्हा मी पण काहीतरी देतो, I tell my wife, नंतर पास्टर मला म्हणतात, I should have given more. No? अरे थोडा ज्यादा देणे एखादा. Why? Because we compare it with Jesus giving. का आपण येशूनं आपल्याला जे दिलेलं आहे ना, त्याच्याशी तुलना करतो आणि म्हणतो की अरे थोडं जास्त दिलं असतं तर चाललं असतं. त्यांनी एवढं केलं आपण काय असं हो ना. करतो, कंजूस आहे आपण. See, the worldly people don't feel that way. जगिक लोकांना असं काही वाटत नाही. They are touched in the emotions they give. They are touched wrongly with the wrong emotion. They will take it back from you. जगिक लोकांचं सगळं भाऊकच असतं, म्हणजे चुकीच्या पद्धतीनं देखील ते भाऊक झाले की सगळं देऊन बिऊन येणार. Praise the Lord. हालेलुया. आपलं असं नाही. Amen. आमेन. So we know that it is this kind of abad worship. तर आपल्याला माहिती आहे अशा पद्धतीची आबाद आराधना It is not serving. म्हणजे काम म्हणजे आराधना. Our fellowship comes because of our relationship. आपली सहभागिता का, तर आपण परमेश्वराशी नातं बांधलेलं आहे म्हणून सहभागिता. You may not even work, कदाचित तुम्ही कामही करणार नाही, but you may be pleasing God पण तुम्ही देवाला प्रसन्न करत असाल. because of our relationship. का? कारण देवाशी तुझं नातं लागलंय. Praise the Lord. हालेलुया. A servant has to work to please his master. एखाद्या कामगारानं काम केलं पाहिजेच आपल्या मालकाला खुश ठेवायला. Amen. Amen. When you have a servant,
जर आपल्याकडे कोणी कामगार आहे तो फक्त सल्यूटच मारतो. तू म्हणतो अरे सल्यूट नंतर मारे झाडू बिडू कर. त्याने नुसते सलामच ठोकले आणि काम नाही केलं तर आपण काय म्हणू, ओ राजा तेरा सलाम बाजू कर बाबा, थोडा काम भी किया कर. आणि कधी कधी म्हणतात ह्या पुढे सलामच करू नको, फक्त काम कर बस आलं. Hallelujah. वर्क इज वर्शिप फॉर मी. Amen. बट व्हेन इट इज युअर सन, पण मुलगा आपला स्वतःचा मुलगा असेल तर वी डोंट से आपण असं नाही म्हणत, यू वर्क देन ऑल योर सल्युटेशंस आय विल एक्सेप्ट. काम कर आधी तू, मग तुझा सलाम बिलाम मी स्वीकारीन. बेटा है, बेटा जैसा रहे. आपण मेरा बच्चा है, रिलेशनशिप, हैव फेलोशिप विथ मी फर्स्ट. मेरा बच्चा है, माझं लेकरू आहे, नातं आहे, अगोदर माझ्याशी सहभागिता साध, Praise the जरा Lord. बस, जरा बोल. So we have relationship with God. तर आपलं देवाशी नातं आहे. Work is completely different. Even spiritual work is different. काम म्हणजे जगातलं काम, नोकरी धंदा आणि आध्यात्मिक कामं, मिनिस्ट्रीतली कामं, हे पण सगळं हे नंतर वेगळं आहे. The father of the prodigal son said, "You come back home. That's all." उदया मुलाचा बाप काय म्हटला, तू घरी परत ये बास, मला Amen. दुसरं काही नको. But the son said, मुलगा बोलला, "I'll go and tell my father, like मी मा- other servants, keep me as a servant." मी माझ्या बाबांना जाऊन सांगेन की बाबा तुमच्या इतर नोकरांप्रमाणे मला आता नोकरासारखं घरात ठेवा. म्हणजे work is worship होणार. म्हणजे झाली का नोकरी म्हणजे आराधना? No, no, no. नको, नको, नको. Servants are servants. You are my son. नोकर नोकर आहे, तू माझा मुलगा आहेस. He came with that attitude. ती वृत्ती त्याने मला दिली. He came with that attitude त्या home. वृत्तीनं तो घरी आला कि daddy, की डॅडी, take me as one of your servants. तो मुलगा उधळा मुलगा घरी परत येताना काय म्हणत आला की बाबा मला नोकरासारखं घरात घ्या, Because I'm not worthy. आणि मी काही लायक नाही, मी सगळा गोंधळ घालून आलोय. What daddy said? तर बाबा काय म्हणले, नवीन चपला घाला याच्यासाठी, नवीन रिंग द्या याला. हालेलुया. आणि काय म्हटलं? काय म्हणला, जा स्वयंपाक घरी, जेवण तू बनवून आण. नाही, तू बस. तू बस. He told the servants, आणि कामगारांना म्हटला, तुम्ही चांगलं वासरू कापा, धष्टपुष्ट दष्टपुष्ट वासरू Hallelujah. कापा आणि पार्टी करू आपण. हम्म. Loud music was heard from आणि that house. जोरा जोरामध्ये संगीत ऐकू आलं, Dancing and नृत्य, singing. संगीत. Why my son has come back? का माझा मुलगा घरी परत आला. Now we have fellowship with one another. आता मी एकमेकांशी सहभागिता साधतो, एकमेकांशी बोलतो. Are you understanding? कळतं का? So let us not dwell in work. तर नुसतं आपलं काम काम काम, नोकरी काम काम ह्याच्यावर राहू नका. Let us dwell in Christ. ख्रिस्तात राहायला शिका. Amen. Let us dwell in Christ. येशू ख्रिस्तात राहायला शिका. We are the branches. He is the tree. आपण फांद्या, तो झाड. Praise God. आमेन. Amen. हालेलुया. Don't say no, but I am giving pure service. Forget your pure service also. असं म्हणू नका, नाही मी माझी शुद्ध आणि निखळ अशी सेवा आणि काम देत आहे, ते बाजूला ठेव. तेवढं शुद्ध आणि निखळ हृदय दे. All our sacrifices are useless without having agape love. Do you know that first? अगापे प्रेम जर आपल्यामध्ये नसेल तर त्याच्याशिवाय केलेली सगळी अर्पण ब्रदर वाया गेली. माहिती होतं का? Amen. नाही. People speak about pure service. Pure service cannot come without a pure heart, and you will never have a pure heart unless you have a new heart with agape love. लोक केवळ मी शुद्ध सेवा म्हणजे शुद्ध काम, शुद्ध सर्व्हिस दिली. शुद्ध आणि निखळ कसली सर्व्हिस? जोवर तुझं हृदय शुद्ध आणि निखळ होत नाही, तुझं केलेलं काम शुद्ध आणि निखळ होणार नाही. आणि तुझं हृदय शुद्ध आणि निखळ कधी होईल? परमेश्वराचा अगापे प्रेम तुझ्या हृदयामध्ये आल्यानंतर. Amen. Paul says पॉल म्हणतो in 1 Corinthians 13:3, 1 Corinth 13:3, though I bestow all my goods to feed the poor, that is charity work, the best charity work, and though I give my body to be burnt, that is the best sacrifice work, and have not charity, that is actually agape love, it profiteth me nothing. पॉल काय म्हणतो पहा, 1 Corinth 13:3, आणि जरी मी आपली सर्व मालमत्ता गोरगरिबांच्या पोषणासाठी दिली, म्हणजे चॅरिटी केली, आणि मी आपले शरीर जाळण्यासाठी दिले, तरी मला प्रीती नसल्यास मला काही लाभ नाही. Are you understanding? कळतं का? You may feed the whole world तुम्ही अख्ख्या जगाला कदाचित खाऊ घालाल and expect God to be very happy. आणि अपेक्षा बाळगाल की माझ्यावर देव आज फार खुश असेल. No, नाही. God will not be happy. That's They- what Bible says. I'm not saying. बायबल असं म्हणतं बरं का, मी नाही. Because कारण unless your good work is prompted by agape love, it is not accepted by God. कारण जोवर तुझं सत्कार्य अगापे प्रेमातनं बाहेर पडत नाही, तोवर देव ते स्वीकारणार नाही. Like supposing a man
wants to do good works, समजा एखाद्या माणसाला सत्कार्य करायचं आहे, and somebody met with an accident. कुणाचा तरी अपघात झाला, He was taken to the hospital. त्याला दवाखान्यात घेऊन A गेले. doctor says, डॉक्टर बोलले याला O positive blood पाहिजे. कोण आहे? ओ पॉझिटिव्ह रक्त पाहिजे. कोणाचं आहे? तुम्ही येता तिथं. माझं आहे O पॉझिटिव्ह. मला काहीतरी पुण्य करायचं. तर म्हणता डॉक्टर म्हणा चला लेट हो इसके बाजू में. मग तुम्ही असं म्हणतात मी आज सत्कार चांगलं कार्य केलं. मग डॉक्टर त्याला देतात तुमचं ब्लड. आणि ब्लड देताना तो नेक्स्ट बेडमध्ये आहे. तो म्हणतो थँक्यू ब्रदर, तुमच्यासारखं एवढं कोणी काम एवढं चांगलं करत नाही, तुम्ही केलं, सुंदर. खूप आभार आहे मी. आणि म्हणून असं म्हणतो आणि तो गिव्स अप द गोस्ट. तो मरतो. काय झालं डॉक्टर म्हणतात. असं म्हटल्यावर त्याचा जीव जातो. मग काय झालं. मग डॉक्टर म्हणतात याला एड्स होतं, ते एड्सचं रक्त तिथं गेलं. ओ पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, मर गया ना वो. व्हॉट हॅपन. काय झालं. यू हॅड अ गुड इंटेंट, अरे राजा तुझे हेतू चांगले होते, बट देर इज एड्स इन युअर ब्लड. पण तुझ्या रक्ताला एड्स लागलाय. आणि तो माणूस नाही मरणार होता किंवा तो एका मेला. आठवड्यानंतर मरणार होता, आज मेला. हा म्हणजे 10 तुमचं वर्ष झालं. चांगलं कार्य त्याला कर्सच लागलं. गेलं का सत्कार्य पाण्यात आणि झालं का जीवन शापित. आता And Bible says बायबल म्हणतं sin is in the blood. पाप रक्तात आहे. आणि आपण चांगलं कार्य करायला जातो. आपण म्हणतो आपण रक्तदान करूया, चेक करके करणार. How can it be? कसं शक्य आहे. Unless the blood of Jesus goes into our blood and cleanses us. येशूचं रक्त जोर आपल्या रक्तात जाऊन आपल्याला शुद्ध करत नाही. How can that work become a good work? कसं काय ते सत्कार्य बनेल. Like there was this man. जसं एक माणूस होता, He killed one fellow त्याने एकाचा खून केला and he ran away. आणि पळून गेला. Police could not catch him. पोलीस काही त्याला पकडू शकले नाही. Then he went home घरी गेला, and he told his wife and children, बायकोला मुलांना म्हणाला I love you all. माझं तुमच्यावर प्रेम आहे. Because he decided to change. कारण त्यांनी ठरवलं की मी बदलणार. And he really took care of them. आणि खरोखर बायको मुलांना त्यांनी सांभाळलं, Never troubled them. कधी त्यांना त्रास दिला नाही Sacrificed his life. आणि अगदी जीवनाचा त्याग केला. After 20 years, 20 वर्षांनी one day he was in a shop एके दिवशी तो एका दुकानात होता. and cops came. पोलीस आले They caught him. आणि त्याला धरलं. They said, ते म्हणाले 20 साल पहले आपने एक का खून किया था. आप वही है ना? हाँ मीच है तो. चला. चला. He says, no, come home. तो म्हणतो नाही घरी चला. Police says, why? No, Police you विचार- please come home. पोलीस विचारतात का, तर तो म्हणतो नाही तुम्ही प्लीज घरी या. They go to his house. पोलीस घरी जातात त्याच्याबरोबर. And he says, you ask my wife, आणि तो म्हणतो माझ्या बायकोला विचारा have I ever troubled her? मी कधी तिला त्रास दिला का. She says, never. बायको म्हणते कधी नाही. Best husband. माझा नवरा खूप चांगला. Ask my children. विचारा माझ्या मुलांना. Children says, there is nobody like my daddy. मुलं पण म्हणतात माझ्या Like my वडिलांसारखं daddy. कोणी नाही. See that. पहा. They say, all that is fine. तर पोलीस म्हणतात ते सगळं ठीक आहे, पण जे ते गुन्हा केले ना त्याच्यासाठी तुला भरायला लागेल. हे चांगलं कार्य केलं त्याच्यानंतर बघू. He had to pay the price. आणि त्याला त्याची किंमत मोजावीच लागली. All his goodness could not erase that one sin that he committed. म्हणजे त्याचं हे सगळं काम, जो त्याग, जे सत्कार्य त्यांनी केलेलं होतं, त्यामुळे तो जो एक गुन्हा त्यांनी केलेला होता तो पुसला नाही गेला. Even so, तसं sin, we have पाप. committed sins. आपण पाप केलंय. That has to be washed by the blood of Jesus. आधी ते येशूच्या रक्तात धुतलं पाहिजे. Then any small work also will be accepted by God. मग लहान जरी तुम्ही काही काम केलं ना, देव ते स्वीकारेल. But if those sins are not washed by the blood of Jesus, पण ते सगळं पापांचं ओझं जर येशूच्या रक्तात धुतलेलं नाही. Paul says, पौल म्हणतो though I give my body to be burned and have not love, it profits nothing. माझं शरीर जरी मी जळण्यासाठी दिलं तरी देखील त्यातनं मला काही लाभ होणार Now नाही. that word charity in the English Bible is an unfortunate mistranslation. आता इंग्लिश बायबल मध्ये तो जो चॅरिटी शब्द पडला ते दुर्दैवाचं काम. It's the mistranslation of the Greek word agape, which means true love, Greek- unconditional love. ग्रीक शब्द अगापे, देवाचं प्रेम, अगापे. त्या अगापे शब्दास्तव त्यांनी चॅरिटी हा शब्द घालून टाकला इंग्लिश अनुवादात. That's ते why many दुर्दैव. Christians go about doing charity work and they replace it with true worship. आणि म्हणून मग बरेच True ख्रिस्ती लोक चॅरिटी हेच करत बसतात. We have seen it. आपणही पाहिलंय.
When you ask for some donation from some very good Christian तुम्ही एखाद्या चांगल्या ख्रिस्ती माणसाकडनं काही डोनेशन मागितलं for God's kingdom, spiritual work, द्या काहीतरी, they will say no. But if you say, हे गोरगरिबांना काहीतरी द्यायचं, मी तुम्हाला पैसे द्या, हे घ्या 10,000 रुपये. लगेच काढून देऊन टाकणार. Haven't you seen that? असं तुम्ही पाहिलं असेल. If you ask for charity work, people will give. But if you ask for spiritual work, people will not give. चॅरिटी करायला, समाज सेवा करायला मागितलं की लोक लगेच काढून देतील, पण देवाच्या कार्यासाठी मागितलं तर लगेच काढून देणार नाही. Why? हे तुम्ही पाहिलं असेल. Because they don't know कारण त्यांना ठाऊक नाही the spiritual worship. की आध्यात्मिक आराधना काय असते. They don't know the kingdom work. त्यांना देवाच्या राज्याचं कार्य काय असतं ते ठाऊक नाही. But praise God for our church. पण देवाची स्तुती असो आपल्या चर्चसाठी. Our people know आपल्या लोकांना ठाऊक आहे that spiritual work is also important, not only equally important, but greater in importance. आध्यात्मिक कार्य देखील तेवढ्याच महत्वाचं आहे. Amen. हालेलुया. In fact, greater in importance. आणि महत्वामध्ये जास्त महत्वाचं That's आहे. why people give their tithes, their donations, their offerings for kingdom or TV ministry or God's work. आणि म्हणून इथे लोक आपलं दानार्पण, आपल्या देणग्या, आपला दशांश किंवा टीव्ही मिनिस्ट्रीसाठी देणगी हे सगळं देतात, टाकतात. Praise the Lord. Hallelujah. So if you have agape love, तुमच्याकडे जर अगापे प्रेम असेल then any kind of work is accepted, even if you don't work also, you तर can मग worship God. कुठल्याही पद्धतीची आराधना किंवा काम, कुठल्याही पद्धतीचं काम स्वीकारलं जाऊ शकतं. अगापे प्रेम आपल्यामध्ये असेल तर. And agape love will lead you to do any kind of good works and it will all be accepted by God. आणि अगापे प्रेम तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं चांगलं काम करायला मार्गदर्शन करेल आणि देवबाप त्याला स्वीकारेल. Otherwise, all the work that you do will not be regarded by God. नाहीतर जे सगळं काम तुम्ही कराल त्या कामाला देव मानणार नाही. Amen. In fact, उलट पक्षी those people who give charity only to the natural world and do nothing for the spiritual world, they are allowing the spiritual world in the wrong sense to overtake them and overpower them. उलट पक्षी जे फक्त जगामध्येच दानधर्म करत राहतात आणि आध्यात्मिक जगामध्ये मात्र काहीच करत नाहीयेत, ते परवानगी देत आहेत याचं वर्चस्व त्यांच्यावर चालण्यास्तव. Praise the Lord. हालेलुया. Amen. And then they become mercy people, only doing mercy. आणि मग ते दया, नुसतीच दया, म्हणजे त्यांना लोकांची नुसतीच दया येते And they get the love of the people. आणि लोकांकडनं ते प्रेम घेतात. When you do charity work, चॅरिटी जेव्हा आपण करतो people will love you. लोक तुमच्यावर प्रेम करणारच. But why people hated Jesus? पण लोकांनी येशूचा तिरस्कार का केला? That's the thing. हे? Because all his work was not charity, it was heart work, it was agape love work. कारण येशूने केलेलं सर्व काम म्हणजे चॅरिटी किंवा समाज सेवा नव्हती, तर ते हृदयानं केलेलं काम होतं. Amen. Amen. And so they become beloved of the people. आणि म्हणून मग ते लोकांचे लाडके होतात. I don't want to mention names, but there are people, if I mention the names, you'll know it. They do a lot of charity work, and though they are Christians, they do a lot of charity work, and the world loves them. नावं मी घेणार नाही, पण ते करतात, खूप चॅरिटी करतात. ख्रिस्ती देखील खूप चॅरिटी करतात आणि लोकांचं खूप प्रेम असतं त्यांच्यावर. And they are the beloved of the people. सगळ्यांचे लाडके होतात ते. But look at David. पण दावीद, His name also is beloved, but he is beloved of the Lord. दावीदही लाडका होता, पण कुणाचा? देवाचा. Because he had true worship. कारण खरी आराधना करायचा. And when you have true worship, आणि खरी आराधना जेव्हा आपण करतो you become the beloved of the Lord, तेव्हा देवाचे लाडके होतो and you will be persecuted also. आणि छळही होतो. But when you become beloved of the people, पण लोकांचे फक्त लाडके आपण झालो, it's because of the charity work you do. तर त्या समाजसेवेमुळे, चॅरिटीमुळे झालो. You don't become beloved of the Lord, you become beloved of the people, and you have no persecution. मग नुसते लोकांचेच लाडके होतो, छळ होत नाही. पण देवाचे लाडके झालो की छळही होतो. So one is beloved of the world for their good works, एक चॅरिटी पायी, सत्कार्यापायी लोकांचा लाडका होतो. other is beloved of the Lord because of the spiritual worship, दुसरा आध्यात्मिक आराधनेमुळे देवाचा लाडका होतो, and which results in doing good works also to many. ज्याचा परिणाम त्याच्या जीवनात असा होतो की तो अनेकांसाठी चांगली कामही करतो. Jesus went about doing good. येशू सगळ्यांचं चांगलं करत फिरला लिहिला. What was he doing? काय करायचा He येशू? also multiplied bread and fish. त्यांनी मासा आणि भाकरही बहुगुणित He had केलं. compassion on the people. त्यानंही लोकांवर दया केली, He कळवळा healed the केला. people, येशूनेही लोकांना आरोग्य दिलं, delivered the people. सुटका दिली. He also worked
येशूनीही काम केलं. He also did charity work, येशूनी सुद्धा चॅरिटी किंवा समाजसेवा but केली, that is out of love. पण प्रेमातून केली. What love? काय प्रेम? Agape love. अगापे प्रेम. That love which has been poured into our heart by the Holy Spirit. आणि तेच अगापे प्रेम आपल्या हृदयात पवित्र आत्म्याने ओतलेलं That's आहे. what Romans 5:5 says. रोमकरास 5:5 मध्ये असंच लिहिलंय. Praise God. Amen. Jesus said येशू in बोलला. Matthew 12:50, मत्तय 12 अध्याय 50. 50. Whosoever shall do the will of my Father which is in heaven, the same is my brother and sister and mother. मत्तय 12 त्यातलं 50व वचन. He didn't say whoever does the charity work. He says whoever shall do the will of my Father. कारण माझा बाप जो आकाशात आहे त्याच्या इच्छेप्रमाणे जो करील तोच माझा भाऊ व बहीण व आई होय. See? So what works Jesus did, we need to do. तर येशूने जी कार्य केली ती कार्य करायची गरज आहे आपल्याला. Not what the world is doing. नुसतंच आपल्या जगामध्ये जे सगळं करतायत जे सगळे करतायत ते आपण करायचं नाहीये. Your good work should result in spiritual transformation. आपली चांगली कामं जी आहेत ते पहिलं तर त्यातनं आध्यात्मिक रूपांतर झालं पाहिजे. Rather than be works of only human transformation. आणि केवळ आपलं त्या माणसाला मी मदत केली आणि तात्पुरतं त्याची परिस्थिती सुधारली असं नकोय. That I called somebody मी and I gave him food कुणाला तरी मी बोलवलं त्याला खाऊ घातलं and he goes. आणि तो गेला. That kind of aid you give. अशा पद्धतीची मदत तुम्ही दिली. In fact, उलट बक्षी when somebody comes for bread, समजा कोणी आलं भाकर मागत pray for them. त्यांच्यासाठी पहिली प्रार्थना करा. Tell them about the Lord. आधी त्यांना येशू सांगा, Feed them also. मग त्यांना खाऊही घाला. Sometimes if you even don't say it, by your giving itself they'll be touched. आणि कधी कधी तुम्ही बोलला जरी नाहीत ना तरी तुमच्या देण्यातनं त्यांना स्पर्श होईल. Because you have agape love in you. कारण आगापे प्रेमातनं तुम्ही दिलेलं असतं. Are you understanding? कळतं You का? have agape love in you. आगापे प्रेमातनं तुम्ही दिलेलं असतं. Praise the Lord. हालेलुया. Your work always should have a spiritual impact on the person who is receiving from you. नेहमी लक्षात ठेवा, ज्या माणसाला तुम्ही जी काही मदत देत आहात त्या तुमच्या मदतीतनं त्या माणसाच्या आध्यात्मिक जीवनावर त्याचा परिणाम व्हायला हवा. Otherwise, all our charity work is useless. नाहीतर आपल्या चॅरिटीला आणि समाजसेवेला अर्थ नाही. That orphanage you open, that orphanage you help, ते जे अनाथ आश्रम तुम्ही काढताय किंवा अनाथ आश्रमाला मदत करताय they should not be only transformed naturally, but even spiritually. फक्त नैसर्गिकरित्या त्यांच्यात बदल नकोय, आध्यात्मिकरित्या त्यांना येशू कळायला हवा. They should have spiritual impact even through the natural means. त्या नैसर्गिक मदतीतनं देखील एक आध्यात्मिक छाप त्यांच्यावर पडली पाहिजे. Amen. Amen. Otherwise, what is the use of feeding the people नाही तर लोकांना केवळ खाऊ घालून काय and फायदा. not feeding them with the word of God? लोकांना केवळ शारीरिक अन्न खाऊ घातलं आणि हा मान्ना दिला नाही तर त्याचा फायदा काय. See, I'm opening your eyes to true worship. मी तुमचे डोळे खऱ्या आराधनेकडे उघडायचा प्रयत्न करतो. Never replace true worship with good works. खऱ्या आराधनेची जागा कधी सत्कार्याला घेऊ देऊ नका आणि असं समजू नका की आज मी खूप सत्कार्य केलं, समाजसेवा केली, चॅरिटी केली, झाली आराधना. नाही नाही नाही. Good work should be the result of true worship. खऱ्या आराधनेचा परिणाम सत्कार्य हवा. Good work should not be the essence for true worship. सत्कार्य केलं म्हणजे आराधना झाली नव्हे. Amen. तर मी खरी आराधना करतो आणि त्याचा परिणाम माझ्या जीवनावर असा होतो की मी लोकांचं चांगलं करत फिरतो. Praise God. आमेन. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो. So, Atsap worship is giving something. तर आजचा आराधना म्हणजे काहीतरी देणं. If you stop giving, you have stopped worshiping. आणि तुम्ही देणं थांबवलं तर आराधना थांबवली. But here, Abad worship is Abad- only service and works. आबाद आराधना म्हणजे नुसतीच काम, नोकरी, Just doing something all the time. की सारखंच काम 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 काम. That if you stop working and laboring, की काम तुम्ही थांबवलं, if you stop serving, काम करणं थांबवलं, that means you have stopped worshiping. तर तुम्हाला असं वाटायला लागतं की मी आराधना थांबवली. So the devil keeps them busy laboring in the world and Amen. telling them you are really worshiping God. आणि सैतान मग त्यांना कामांमध्येच व्यस्त ठेवतो आणि असं त्यांना विश्वास ठेवायला लावतो की मी एवढं सारं काम केलं, झाली आराधना. Amen. And so they have fear. मग त्यांना भीती असते I didn't do anything now. की आता मी काही काम नाही केलं. So they start working. मग ते काम करायला And in लागतात. their work, they do little good deeds here and आणि there. कामांमध्ये काहीतरी थोडीफार चांगली कामं करतात. And then they say, मग म्हणतात
मी केलं बाबा. केलं बाबा, देव खुश झाला. देव खुश. Are you understanding, people? कळतं का? So good works has its place. तर चांगल्या कामांना आहे जागा आहे. Amen? Amen. But it can never replace true worship. चांगली कामं मात्र, केवळ चांगली कामं आराधनेची जागा घेऊ शकत नाही. Did you understand this kind of worship also now? मग आता या पद्धतीची आराधना पण कळली का? This is called worship, okay, in the Bible. बायबलमध्ये याला आराधना म्हटलंय. This is worship. Work is worship. काम म्हणजे आराधना. This is what the world says. जग असं म्हणतं आज. But we as Christians आपण ख्रिस्तिया नात्याने keep work in one place, worship in one place. काम, नोकरी, धंदा याला त्याची जागा देतो, आराधनेला आराधनेची जागा देतो. Every morning worship God. रोज सकाळी देवाची आराधना, Every afternoon worship God. दुपारी देवाची आराधना, All the time worship God. सारखी देवाची आराधना In करा. spirit and in truth. आत्म्यात आणि खरेपणात Even करा. while doing good works, worship God. चांगलं काम करतानाही आराधना करा. Even while doing charity work, worship God. समाजसेवा करतानाही देवाची आराधना You're करा. giving some money to the beggar, say, thank you, Lord, you have given me so much that I'm prompted to give. भिकाऱ्याला पैसा देतानाही असं म्हणूनच द्या की प्रभुदेव बाप्पा येशू तू मला दिलं तर मी देऊ शकतो. Amen. Say, thank you, Jesus, धन्यवाद येशू that today I can afford to give something to the beggar. की आज मी भिकाऱ्याला देऊ शकीन एवढी माझी ऐपत तू केलीस. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. You can worship God while giving, देतानाही त्याची आराधना तुम्ही करू शकता, even while working. काम करतानाही करू शकता Worship God. आराधना. When I was working in the company, जेव्हा मी कंपनीत नोकरीला I होतो used to worship मी God देवाची आराधना करायचो, continuously, सारखी speaking in tongues. अन्य भाषेत बोलायचो. Nobody used to hear me. कोणी माझं ऐकायचं नाही, कोणाला माझं ऐकू नाही यायचं. You can even worship God under your breath. तुम्ही तुमच्या मनातल्या मनात पण आराधना चालू Nobody ठेवू will शकता, know. कोणाला कळणार In नाही. your free time, you can read the Bible. मोकळ्या वेळेत तुम्ही बायबल वाचू शकता. Why go and talk some negative things with the negative people? मोकळ्या वेळेमध्ये नकारात्मक लोकांशी जाऊन नकारात्मक गप्पा कशाला मारायच्या? Take the positive book and read, सकारात्मक पुस्तक घ्या आणि वाचा, because Bible is the positive book. कारण बायबल सकारात्मक पुस्तक आहे. Read, you will become very positive. वाचा, डोक्यात प्रकाश पडून सकारात्मक व्हाल You will never live in doubt. आणि कधी शंका कुशंका येणार नाही. Praise God. हालेलुया. We'll continue next week. येत्या सोमवारी चालू ठेवू. You know, when तो Noah's ship landed on that mountain top, नोआचं तारू जेव्हा डोंगर माथ्यावर पोहोचलं, on Ararat mountain, अरारत पर्वतावर, there was nothing before him. त्याच्या समोर काहीच नव्हतं. He could have said, तो म्हणू शकला असता, now I have to start life. आता मला जीवन सुरू करावं लागेल. Just imagine कल्पना करा, Noah and his family, नोआ आणि त्याचा परिवार, and before him, त्याच्या समोर everything dead. सगळं असं मृत अवस्थेत, Not a single tree around. झाड नाही, काही नाही, काही नाही, Nothing around. काहीच नाही अवतीभोवती. Can one family raise up the whole earth? एक परिवार संपूर्ण पृथ्वी बांधू शकतो. One family. एक परिवार. And his case was worse than Adam and Eve. म्हणजे नोआचं प्रकरण तर आदाम हवेपेक्षाही हाताबाहेर गेलं होतं. Wherever he looks, it is only devastation. जिथे कुठे नोआनी पाहिलं सगळीकडे त्याला ओसाड ओसाड ओसाडच दिसत होतं. Who can remove all that debris and all the dead bodies? आता ते सगळे मृतदेह, ती सगळी प्रेत, तो सगळा नाश झालेला त्या जलप्रलयातनं ते सगळं कोण साफ करणार? Just tell me the magnitude of that cleansing that was needed. सांगा ना मला, ती साफसफाई किती, म्हणजे नोहा जेव्हा तारूतनं बाहेर पडला कसं असेल सगळं? I mean, everywhere only bodies of animals, of men. सगळीकडे मनुष्य, Putrefied, dead, प्राणी, जनावर stench. यांची प्रेत आणि दुर्गंधी. I mean, which kind of corporation you need, and I mean, what kind of people you will need to clean it up? म्हणजे कुठल्या पद्धतीचं कॉर्पोरेशन किंवा महानगरपालिका का तिथले लोक हे काम, हे साफसफाई करायला लागणार? He didn't even start working there. त्यांनी कामही सुरू नाही केलं तिथे. He first worshipped God. तर पहिलं त्यांनी काय केलं? बाहेर पडल्यावर देवाची आराधना. Why? का? Work he will do. काम देव खरे. मी कामाला हात नाही लावणार. हालेलुया. I will worship God. मी त्याची आराधना पहिली करणार. Raise up an altar, worship God. वेदी बांधली आणि देवाची आराधना पहिली केली. And हालेलुया. I believe आणि माझा विश्वास आहे God sent his angels and cleaned up the whole earth. देवाने त्याचे देवदूत पाठवून अख्खी पृथ्वी साफ केली असेल. हालेलुया. नाहीतर ते कुठल्या महानगरपालिकेला जमणारं काम नव्हतं. Yeah, I mean, having little things here, they cannot clean up the roads. इथं थोड्याफार गोष्टी आणि रस्ते साफ होत नाहीत रोजचे रोज.
Imagine the magnitude कल्पना of करा the work. ते किती काम होतं ते. I mean, Noah can do it, old man, नोआ वृद्ध झालेला with his म्हातारा family. त्याच्या परिवाराबरोबर ते करू शकतो. Highly impossible. अशक्य आहे. But he knew God could do it. पण नोहाला माहिती होतं माझा देव करू शकतो. I will worship God. तर पहिलं देवाला खुश करा, त्याची आराधना करा. In the same way, तसंच let us give due worship to God first. पहिलं आपण देवाला देवाची आराधना देऊन मोकळे होऊ. Amen. आमेन. And see how he will bless you. पहा चमत्कारिक रीत्या तो कसं कार्य करेल, तुम्हाला He will आशीर्वाद clean up your house. He will clean up everything. घर साफ He करेल, will set तुमचं up your house. सगळं साफ करून देईल, घर मांडून देईल, सगळं देईल. Praise God. हालेलुया. Shall we worship them? मग त्याची आराधना करायची का? हालेलुया. बड़ी भोर तेरे दर्शन को मैं चरणों में आता हूँ. आराधना स्तुति और प्रशंसा पिता को चढ़ाता हूँ. बड़ी भोर तेरे दर्शन को मैं Yes, Lord. Early morning we चरणों come. में आता हूँ. आराधना स्तुति और प्रशंसा पिता को चढ़ाता हूँ. आराधना Lift up holy hands and worship him. दोन्ही हात वर करून आराधना करा. आराधना मेरे यीशु राजा की पवित्र आत्मा प्रभु की. मैंने खुद को चढ़ाया है पावन बलिदान बना के. मैंने खुद को चढ़ाया है पावन बलिदान बना के. अब तू ही मुझको चला. Yes, Lord. अभिषेक दे दे. Hallelujah, love you Lord. तू ही मुझको चलाना. अभिषेक दे तेरा. आराधना. Hallelujah. Worship you. Worship you, Master. We love you, we love you, we love you, Lord. We love you, Father. We love you, Jesus. यीशु राजा की पवित्र आत्मा प्रभु की. बड़ी भोर तेरे दर्शन को मैं चरणों में आता हूँ. आराधना स्तुति और प्रशंसा पिता को चढ़ाता हूँ. Glory to you, Lord. बड़ी भोर तेरे दर्शन को मैं चरणों में आता हूँ. Glory to you, Lord Jesus. आराधना स्तुति और प्रशंसा पिता को चढ़ाता हूँ. पिता को चढ़ाता हूँ. मेरे यीशु को चढ़ाता हूँ. Worship him every day, people. Worship him every day. रोज त्याची आराधना करा. For 25 years non-stop, every day minimum 5 hours I spent before my God. 25 वर्ष न चुकता दर दिवशी कमीत कमी 5 तास मी माझ्या देवाची आराधना करतो. He is my confidence. तो माझा He विश्वास is my आहे. boldness. He is तो my माझं power. धैर्य आहे. तो माझं सामर्थ्य आहे. खरं Worship. शांतो आराधना. Very important. आराधना फार महत्वाची आहे. Think आराधना upon him all the time. सारखे त्याचे विचार करा. Always think upon him. सारखे त्याचे विचार करा. I have kept the Lord always before me. आणि दाविदासारखं म्हणा मी नित्य
प्रभूला मग समोर ठेवलाय. Because he is at my right hand, I shall never be moved. तो माझ्या उजव्या हाताला असल्यामुळे मी कधी ढळणार नाही. Keep him before your eyes. नित्य त्याला डोळ्यांसमोर ठेवा. That is Dionia, the Dionia. imagination of your mind. तुमच्या मनातलं कल्पनेचं जीवन त्याला नित्य तुमच्या समोर ठेवा. Keep him before you प्रभूला नित्य समोर ठेव राजा. and worship him. प्रभूकडे बघत बघत त्याची आराधना करत करत जर Always talk to him. नेहमी प्रभूशी बोल. Say thank you, त्याला Jesus. नेहमी म्हण धन्यवाद Thank you, येशू. you are with me. धन्यवाद तू माझ्या बरोबर आहे. Oh, ओ Jesus, येशू राजा, I need you. मला तुझी गरज आहे. You are तू wonderful. फार चांगला You are आहेस. loving. तू फार प्रेमळ You are आहेस. my तू confidence. माझा विश्वास You are आहे. my strength. तू माझी You are ताकद my आहेस. power. तू माझं I सामर्थ्य आहेस. worship you. मी तुझी आराधना You are my करतो. Lord. तू माझा You are प्रभू my आहेस. तू God. माझा देव You are my आहेस. Savior. तू माझा थारणार आहेस. Go on talking to him. असं त्याच्याशी बोलत राहा. दे बाप्पा. You will have no time for the devil. मग वेळच मिळणार नाही सैतानासाठी. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Worship. आराधना. What can you give to God? काय द्याल तुम्ही देवाला दुसरं? Only worship. नुसती आराधनाच. The fruit of your lips. तुझ्या ओठांचं फळ दे देवाला. He doesn't want your candles. त्याला काही नको तुझं मेणबत्त्या He doesn't नको, want your garlands. हार नको, He doesn't want your money. पैसा नको, He doesn't want any offering. त्याला काही अर्पण नको. Only heart. त्याला फक्त तुझं हृदय पाहिजे. He says, what will you give me? तो म्हणतो तू मला काय देशील? I myself have made the world and मी given you. स्वतः जग निर्माण करून तुला दिलाय. तू मला काय देणार? What can you give? तू काय देणार मला Only the राजा? fruit of your lips फक्त ओठांचं फळ and दे your heart. आणि हृदय. तुझं हृदय दे. Thank you, Jesus. धन्यवाद. Say thank you, म्हणा Jesus. धन्यवाद येशू. Say thank you, Jesus. धन्यवाद. Say I worship you, म्हणा मी Jesus. तुझी आराधना करतो. You are my Lord. तू माझा प्रभू आहे. You are my God. तू माझा देव आहे. Like Thomas said, थोमासारखं म्हणा my Lord and my God. माझ्या प्रभू आणि माझ्या देवा. That settled it. बस त्यात सगळं संपलं. त्यात सगळं आलं. प्रभू माझ्या देवा म्हटलं की त्यात सगळं आलं. Before that, he had many doubts. त्याच्या अगोदर थोमाच्या मनात अनेक शंका होत्या. But पण on that resurrection day, त्या पुनरुत्थानाच्या when दिवशी Jesus said, touch my sides, येशू जेव्हा त्याला म्हटला थोमा ये आणि इथे बोट लाव. don't be with unbelief, believe. अविश्वासात राहू नको, विश्वास ठेव. What did Thomas say? थोमा काय म्हटला? My Lord and my God. माझ्या प्रभू माझ्या देवा. Finished. प्रभू राया. I will go to India now बस मी चाललो इंडियाला. and I will tell them, मी चाललो भारतात. मी चाललो त्यांना सुवार्ता सांगायला. He is the Lord and He is our God. तोच आपला प्रभू, तोच आपला So देव. say, Jesus, तर म्हणा येशू you are my Lord, तू you are माझा my प्रभू God. आहेस, तू माझा देव आहेस. Now see what God can do for you. आणि आता पहा देव तुमच्यासाठी काय काय करतो.